तुमचा झाले. प्रश्न आहे की लोकांकडे जावं लागतं आणि ते कव्हर जायचं, किंवा ऑलरेडी तुम्ही जे करत होता तिथं लोक येत होते. मला जेव्हा हे कळलं की जर माझ्याकडे लोक येतात पण लोक येऊन माझं आयुष्य निघून जाऊ राहिले, माझी स्वप्नाची लाईफ नाही जगू राहिलो. माझ्याकडे जे लोक येतात ते कस्टमर म्हणूनच येणार आहेत आयुष्यभर, आणि मला त्यांच्या फायद्यापुरतं, त्यांचा फायदा झाला लोक मला विसरून जातील. पण जर मी लोकांकडे गेलो, जर मी लोकांना समजवलं, जर स्वप्नांना समजून घेणारे ध्येयवेळे लोक मी तयार केले, 1 2 3 वर्ष लागले हा बिझनेस डेव्हलप करायला, तर लाईफ लॉंग साठी माझं काम डाऊनलाईन करायला चालू करेल, माझी टीम चालू करायला लागेल, आणि मला पॅसिव्ह इन्कम भेटू शकतं. म्हणजे मी चेक केलं की एकीकडे 10 वर्षाची मेहनत आणि एकीकडे 1 वर्षाची मेहनत, 2 महिन्याची मेहनत, 3 महिन्याची मेहनत बराबरीची आहे. मग तुम्ही जो व्यवसाय करतात त्या व्यवसायामध्ये जर तुम्हाला कळलं की खरंच आपण ज्या व्यवसायाकडे चाललो तो व्यवसायाचा रस्ता लय सुंदर आहे, पण तो आपल्याला अशा ठिकाणी पोहोचवतोय की ज्या ठिकाणी आपलं जिंदगीमध्ये खुशी नाही भेटणार, आपल्याला सगळ्या इच्छा नाही पूर्ण होणार, तर मग तुम्ही चूज केलं पाहिजे की सनेजमध्ये थोडा त्रास असेल तर पटपट शिकलो पाहिजे आपण. बऱ्याच वेळा बिझनेसमध्ये आल्यानंतर आहे ना, आपण स्पीडने काम नाही करत, मग वेळ जातो, वाया जातो, मग पैसे येत नाही, लोक इंडिपेंडंट होत नाही, तो स्पीड मेंटेन होत नाही, आणि मग आपण इंडिपेंडंट नाही, लोक इंडिपेंडंट नाही, मग आपण पण निगेटिव्ह, लोक पण निगेटिव्ह, आणि पुन्हा जैसे ते आपण त्या मार्गावर जातो. येस सर, येस. हा बिझनेस सवय बनवण्याचा आहे. हा बिझनेस कशाचा आहे? सवय बनवण्याचा. सर. आणि मग ह्या बिझनेसच्या सवय आहेत का लोकांना? नाही आता. मग सवय बनण्यासाठी कमीत कमी जे काम तुम्ही सातत्याने लगातार 90 दिवस गेल्यावर तुमच्या रक्ताच्या पेशीमध्ये ते काम जातं ब्रेन मधून. जसं आता मी हेल्थ चॅलेंजच्या ग्रुपला आहे. मी सकाळी ब्रह्ममुहूर्तात उठतोय 5 वाजता, 20 25 मिनिटं मी स्पिरिच्युअल गोष्टी ऐकतो, 5:30 ते 6:30 मी एक्सरसाइज करतो. आता माझ्यासमोर बघा हेल्दी ब्रेकफास्ट दिसला, तुम्हाला दिसतोय का? असा बघा, दिसतोय का? येस. येस सर. दिसतोय का? हा माझा ब्रेकफास्ट. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर आपल्या आयुष्यामध्ये आपण सवयीमुळे घडतो. कुठला पण एखादा विचार तुमच्या ब्रेनमध्ये जातो, तो ब्रेनच्या जे सेल्स असतात ते सेल दुसऱ्या सेल्स, तिसरा सेल, चौथा सेल, असे 1000 2000 5000 1 लाख 2 लाख सेल मिळून पेशीकडे जातात. पण हे जाण्यासाठी तुमचे इन्फॉर्मेशनवर तुम्ही ऍक्शन करत राहिले पाहिजेत, मग ते ब्लडमध्ये जातात. तुम्हाला ऐकायला आहे ना आश्चर्य वाटेल, नेटवर्क मार्केटिंगच्या करिअरमध्ये पहिले 6 महिने मी जेवढं काम केलं ना, त्याच कामाने माझा पाया बांधला गेला आणि माझी इथे 6 महिन्यात मी एवढं काम केलं की नेटवर्क मार्केटिंग मध्ये लोक 25 वर्ष पण नाही करत. किती वर्ष? 25. हा. जे लोक 1 वर्षात काम करतात ना, ते मी काम किती महिन्यात केलं माहिती आहे का? एका एका महिन्यात करून दाखवलेलं आहे. माझा हायेस्ट रेकॉर्ड एका दिवशी, पहिलं रेकॉर्ड होतं 56 लोकांचं, नंतर मी 87 लोकांपर्यंत नीट केलं प्लॅन देण्याचं. हे शब्द ऐकायला लय सोपे वाटतात, आणि शब्द ऐकून काहीच नाही होत, पुस्तक वाचून काही नाही होत, पोस्ट वाचून, व्हिडिओ ऐकून, रील पाहून काही जिंदगीत काही उखंड नाही कोणीच. कुछ भी नाही होगा. पण मोठं व्हायचं असेल तर ते विचार आतमध्ये ब्रेन मधून आत जाऊन दिले पाहिजेत, त्या विचारावर चाललो पाहिजेत, तर मग लाईफ बदलतं. तर मला असं वाटतं मॅडम, तुमच्या आयुष्यात तुम्हाला कन्फ्युजन मध्ये न राहता तुम्ही विचार केला पाहिजे की ह्या व्यवसायात मला फायदा काय आणि तोटा काय आहे? सनेजमध्ये मला त्रास, फायदा काय आहे आणि तोटा काय आहे? लिहून ठेवलं पाहिजे. आणि वारंवार मन तुम्हाला म्हणणार आहे, मैत्रिणी काही लोक पण म्हणतील तुम्हाला कवर किती दिवस कसं काय, पण एका लेवल नंतर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की हाच बिझनेस मला टॉपला नेऊ शकतो. त्याच्यामुळं तुम्ही कधीही कन्फ्युजन मध्ये न राहता तुम्ही या बिझनेसला एक डेडिकेशननी यानं करिअर म्हणून घेतलं पाहिजे. तर येस मॅडम, सर, येस. मला असं वाटतं तुमचा प्रश्न क्लिअर झाला असेल तुम्हाला, की जे तुम्हाला वाटतंय की लोकांकडे जावं लागतं, हे फार थोड्या दिवस जावं लागतं. म्हणजे होऊ शकतं 100 लोकांकडे गेलो, त्याच्यातून 7 8 10 करिअर घेऊन वेडे लोक आपल्या संग कनेक्ट झाले, तर हेच वेडे लोक 7 8 लोकांमुळं येणाऱ्या काळात 5 50 लोकांची टीम तयार होऊ शकते. 10 12 येस सर, लोकांची येस. टीम जरी तयार झाली ना बिझनेसमध्ये, तरी फार मोठा इम्पॅक्ट बिझनेसमध्ये होऊ शकतो. चला नेक्स्ट प्रश्नावर जाऊ आपण. नेक्स्ट कोणाला बोलायचंय? येस मॅडम, संध्या मॅडम. सर माझं नाव संध्या खामकर आहे आणि पारनेर तालुक्यातून जामगाव या गावातून मी बिलॉंग करते. ग्रामीण भाग आहे, छोटस गाव आहे आणि त्या गावातून बिलॉंग करते. मी सुरुवात केली सनेजला सप्टेंबर महिन्यापासून, एक 14 15 महिने झाले. माझा पहिला चेक सर 617 रुपयाचा होता आणि आता हायेस्ट चेक माझा 42,000 रुपयाचा निघालाय सर. डायरेक्ट म्हणजे सेलिंग मी जवळजवळ 8 9 10 हजाराचं केलेलं असेल. एक 50,000 पर्यंत चेक माझा गेला ह्या महिन्यामध्ये आणि प्लॅटिनम डायरेक्टर रँक झाली माझी. माझ्या माध्यमातून जर बघितलं तर 250 300 लोक आहेत जॉईनिंग.
पण त्याच्यातून एक 4-5 लोकांपर्यंत मी म्हणू इच्छिते सर, माझे ग्रेट अपलाईन मिन्नत चव्हाण सर. आणि तुमच्या डायरेक्शन मध्येच मी सुरुवातीला जे पाऊल टाकलं डायरेक्ट सेलिंग मध्ये, खूप जीवनामध्ये अडथळे होते. पण मी तुमचं जे स्पीच ऐकलं संभाजीनगरला पहिली ट्रेनिंग केलं, त्यावेळेस मला सरांनी ओढून ताडून नेलं होतं चलत चलत म्हणून. पण तिथं माझ्या जीवनाचे जे अर्थ आहेत ते पूर्ण झाले. मी डायरेक्ट सेलिंग मध्ये पहिले 1-2 कंपनी XYZ मध्ये काम केलंय. त्याच्यामध्ये मला पैसे ते कमवले मी. पण जे इथं भेटलं ना ते मला तिथं नाही भेटलं. इथं मला माझ्या जीवनातला हॅपीनेस आला, मला कसं जीवन जगायचं ते कळलं. आता माझं 48 रनिंग वय चालू आहे. मला काहीच कळत नव्हतं, पण इथं आल्यानंतर तर मला जिथं मला त्या प्लॅन मध्ये मी काम केलं ना, माझी 1200 लोकांची टीम झाली होती. पण इथं माझी 250 लोकांची टीम होऊन 4-5 लोक, आता 7-8 लोक फील्डवर काम करतात. ज्योती शिंगारे मॅडम असेल, शिला मॅडम असेल. पण मला मिन्ना सरांनी बोटाला धरून शिकवलं. आणि तुमच्या डायरेक्शन मध्ये मी व्हिडिओ ऐकून, आणि पहिला पॉईंट सर, माझ्या घरामध्ये माझा मुलगा खूप अनहॅपी होता, तर तुमचे विचार ऐकून तो हॅपी झाला. पण मला या कनेज मध्ये आल्यानंतर प्लॅन डेमो सगळं सरांनी शिकवलं. त्याच्यानंतर मला ऑब्जेक्शन हँडलिंग जे 6 बेसिक आहेत ते मला येतात आहे. पण मला लोकांकडून आहे ना, म्हणजे करून घ्यायला अडथळे होतात थोडेसे. करून घ्यायला टीम बिल्ड करताना किंवा ऑब्जेक्शन हँडलिंग काही प्रश्न जर आले मार्केटमधून, तर ते मला देताना थोडंसं मला म्हणजे हे जातं नाही का, माझ्या काही गोष्टी असं लक्षात राहत नाही. अप्लाय करताना मला, मी करते अप्लाय, आपण देताना लोकांचे प्रश्न येतात टीम मधून. आता असे प्रश्न यायला लागले का त्यांचे चेक निघत नाहीयेत, काम पण खूप करतात त्या, पण त्यांचे चेक निघायला अडथळे होतात. तसं मी नसतं, मला खूप सपोर्ट करतात, लाला सर सपोर्ट करतात. पण मी त्यांच्यासोबत जाऊन जाऊन काम करते, पण आम्हाला रिझल्ट असे म्हणावाचे येत नाहीत सर. ग्रामीण भाग म्हणतात, लोक म्हणतात का आम्ही खेडेगावात आहेत, आम्हाला लोक रिझल्ट येणार नाहीत. लोक मॅडम आम्ही पैसेच येत नाहीत. घराच्या मिटिंगला येत नाही सर. मिटिंगला येताना मला त्यांचं ऑब्जेक्शन करताना, हँडलिंग करताना आम्हाला थोडंसं प्रॉब्लेम येतो. ग्रामीण भाग असल्यामुळे त्यांच्या घरात नवरे आम्हाला साथ देत नाहीत. लोक नवरे म्हणतात पैसे आम्हाला येत नाहीत, बा तुला पैसे येत नाही, तू कशाला काम करायचं, काम बंद कर. असे किराणा खूप मालाची अडथळे लिस्ट आम्हाला ग्रामीण किराणा भागात. मालाची लिस्ट तयार झाली मॅडम प्रश्नांची. हो सर. किराण्याची लिस्ट बनवतो ना आपण दुकानाची, एवढी लिस्ट सांगितली तुम्ही मला आता. हो मीटिंगला सर. लोक येत नाहीत, लोक इंडिपेंडंट बनत नाहीत. मला पण मार्केटमध्ये प्रश्नाचे उत्तर देता येत नाही, लोकांचा चेक पण निघत नाही. आता मला सांगा, आता ही जी लिस्ट बनवली आहे, तर तुम्ही लिस्ट बनवली पाहिजे की नाही बनवली पाहिजे प्रॉब्लेमची तुमच्या? येस सर. मला सांगा, जेव्हा तुम्ही जीवनामध्ये कधी किराणा भरलाय, किराण्याची लिस्ट बनवली? हो सर, बनवली, रोज लिस्ट बनवते. का बनवतो आपण? आपल्या लक्षात राहण्यासाठी, म्हणजे आपल्याला पाहिजे काय, दुकानात गेल्यानंतर आपल्याला काय पाहिजे बॉ. बराबर. कधी तुम्ही फिरायला गेल्या तर तुमच्या बॅग मध्ये तुम्ही सगळं कॉस्मेटिकचं सामान, मेडिसिन घेतात का नाही घेत? हो घेतो सर. तसंच आहे. तर आता सध्याला तुम्ही म्हटल्या की मी बिझनेस सुरू केलाय. पहिला प्रॉब्लेम सांगितला, माझ्या लक्षात पण नाही राहत. दुसरीकडे सांगितलंय की मी 48,000पर्यंत चेक पण नेलाय. तिसरीकडे सांगितलंय की ऑलरेडी सर लोक माझं ऐकत नाहीत किंवा लोक चेक निघत नाही म्हणताय. हे सगळ्याची लिस्ट बनवली पाहिजे मॅडम तुम्ही एक, आणि एका एका प्रॉब्लेमवर सोल्युशन येस. काढ. पहिलं तर सगळ्यात महत्वाचं, जसं आपण वर वर जातो ना तसं प्रश्न बदलतात. जसं आपण एकटे असतो तेव्हा टीम मध्ये कोणीच नसतं, मग ते प्रॉब्लेम प्रश्न सगळे आपल्याला द्यावे लागतात. पण जेव्हा आपल्या टीम मध्ये लोक तयार होतात, तेव्हा त्या लोकांना पण प्रश्न तयार होतात. मग त्यांना कळत नाही की उत्तरं कशी द्यायची. येस. ओव्हरऑल बघितलं तर संध्या मॅडम, पहिला तुमचा प्रश्न आला की सर लोकांचा चेक निघत नाही. तर लोकांचा चेक निघण्यासाठी मॅडम तुम्ही 1 तारखेला 2 तारखेलाच ठरवलं पाहिजे, त्याच्या कॅपॅसिटी प्रमाणे त्याला किती चेक पाहिजे ते ठरवलं पाहिजे. दुसरी गोष्ट, त्या चेकसाठी त्याला कुठल्या लेगला किती पीवी काढावं लागते ते ठरवलं पाहिजे. आणि त्यानुसार त्याची कॅपॅसिटी आहे महिन्याला 5,000 10,000 काढण्याची, पण तो म्हणतो 50चा काढायचा आहे. तुम्ही म्हणतात यस निघणार आहे. आता कसं निघल चेक हा? शक्य आहे का? एखादा मुलगा नाही. ग्रॅज्युएट शिकला आणि म्हणला पहिलाच पगार मला 1 लाखाचा पाहिजे, तो कंपनीवाला देईल का? नाही सर. बिझनेस मध्ये तुम्ही ज्या पण व्यक्तीचे तुम्हाला वाटतं चेक काढायचे, चेक किती पाहिजे त्याला विचारा यासाठी एवढं काम करावं लागणार, एवढे पीवी लागतील, काढू शकतात का? नाही म्हणला तर तो चेक कमी करा, फिक्स करा. म्हणजे जेवढी उडी मारू शकतो तेवढंच ठरवा. आणि मग कुठं काम केलं पाहिजे त्याच्यासोबत जिथं आपल्याला करावं लागेल ते करा, आणि त्यांना काय शिकावं लागेल ते शिकवा. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आपल्याला लोकांना शिकवता येत नाही. याचं कारण आहे की डायरी आणि पेन कंटिन्यू कुठला व्हिडिओ पाहताना, ट्रेनिंग ऐकताना, मीटिंग ऐकताना तुम्ही ते मुद्दे लिहिले पाहिजेत. कारण की बऱ्याच वेळा असे आपले विचार येतात आणि जातात. जसं आपण पेरणी करतो तर जमिनीच्या आतमध्ये बी टाकतो, मातीच्या वर फेकतो का? Yes. नाही नाही सर. सर. सगळेजण ऐका, मी त्यांचं उत्तर देतोय पण तुम्हाला लक्ष देईन सगळ्यांना. हो सर. येस की जमिनीच्या वर नाही फेकत, फेकलं तर काय होईल, ते वाळून जाईल किंवा पक्षी खातील. बरोबर आहे? येस सर. येस सर. मग पहिल्यांदा जेव्हा आपण माहिती ऐकतो कुठला ट्रेनिंग मीटिंग व्हिडिओ मधून, ती डोक्यात जात नाही, तिला पेपरवर आणायचं असतं.
पुन्हा 2-3 दिवसांनी रिव्हिजन बघायची असती, पुन्हा 7-8 दिवसांनी बघायची असती, पुन्हा महिन्याने बघायची असती. असं कमीत कमी 9-20 दिवस ती इन्फॉर्मेशन पाहायची आणि ते करायचं आणि ते बोलायचं तर ते फिक्स होऊन जातं. समजलं का? तर येस मग सर. तुम्हाला येस लोकांना सर. शिकवता येत नाही, याचं कारण आहे की तुम्ही शिकवण्यासाठी शिकत नाहीयेत. म्हणजे शिकवण्यासाठी शिकायला पाहिजे ट्रेनिंग मीटिंग मध्ये. कारण की आता मी एवढे भारी भारी मुद्दे बोलतोय, तुम्हाला काय वाटतं लक्षात राहणार आहे की? नाही. नाही सर. हा, राहणार नाही. मग असे एवढे भारी मुद्दे येतं. त्यानंतर दुसरी गोष्ट, आपण ग्रामीण भागात काम करतो. मला सांगा, मी कुठून आलोय? ग्रामीण भागातून. ग्रामीण ग्रामीण भागातल्या भागातून. लोकांना जे प्रश्न येतात त्यांचे उत्तर त्यांच्या भाषेत द्या. गावरान शेतीचे द्या, गाईचे द्या, म्हशीचं द्या, हा थोडस उगांड्याचं द्या, विहिरीचं द्या. त्यानंतर त्यांना उदाहरणं थोडेसे पॉझिटिव्ह निगेटिव्ह नाही कळत तर त्यांना तिकडले उदाहरणं दिले पाहिजेत तुम्ही शेतकरी लोकांना. येस मग सर. त्याकडे पण जाताना आहे ना, तुम्ही तुमचं प्रोडक्ट विकायला नका जाऊ. तुम्हाला लोक जॉईन करायला नका जाऊ. तर तुम्ही त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जा. कशाला जा? प्रॉब्लेम प्रॉब्लेम सॉल्व्ह. सॉल्व्ह करायला. संध्या मॅडम बोला, कशाला जा? प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सर. बराबर. जेव्हा लोक तुम्हाला निगेटिव्ह बोलतात याचा अर्थ त्या निगेटिव्ह बोललेल्या शब्दाला जर तुम्ही उत्तर दिलं तर लोक पॉझिटिव्ह होतील. येस सर. होते. डॉक्टरकडे पेशंट लोक आजार घेऊन जातात, डॉक्टर नीट गोळ्या देतो, डॉक्टरला बिल भेटतं की नाही भेटत? भेटतो सर. मग जर लोकांनी तुमचं ऐकलं नाही आणि याचा अर्थ काय झालं, त्यांची ट्रीटमेंटच झाली नाही. अशोक सर ह्या लेवलला पोहोचले फक्त काम काम करून, माहितीये का? 10% काम मी काय झालं, मला प्रोडक्ट विकून प्लॅन देऊन लोकांना जॉईनिंग करून. पण 90% इन्कम जे मला भेटतं ना, प्रॉब्लेम सॉल्व्ह करून, प्रॉब्लेम सॉल्व्ह करून, प्रॉब्लेम सॉल्व्ह करून. कारण की कस्टमरचे येस. प्रॉब्लेम वेगळेच आहेत. त्यानंतर डिस्ट्रीब्युटरच्या अडचणी वेगळ्याच आहेत. डिस्ट्रीब्युटर झाल्यानंतर लोकांना डाऊट येतात. त्यांना कोणी निगेटिव्ह करतो, कोणी निगेटिव्ह टाकतो, कधी इन्कम भेटत नाही, कधी मनासारखं होत नाही, कधी राग येतो, कधी काही चुकीच्या घटना घडतात. मग अशा वेळेस माणूस निगेटिव्ह होऊन जातो. मग बऱ्याच येस. वेळा आपण येतो 2, 5, 7, 8 महिने पुढं, पण छोट्या छोट्या आपल्या स्वभावामुळं, आपल्या संदेहामुळं, आपल्या रागामुळं, आपल्या क्रोधामुळं, आपल्या भयामुळं आपण काय करतो, बिझनेस मधून आउट व्हायला लागतो. येते एक लक्षात? येस सर. हा. तर त्याच्यामुळे तुम्हाला हे शिकावं लागेल. लोक ऑटोमॅटिक शिकणार नाहीयेत. जसं बाळ ऑटोमॅटिक मोठं होत नाही, आई बापाला मोठं करावं लागतं. जेव्हा बिझनेसमध्ये लोकांना आणतात ना, तेव्हा त्यांना शिकावं लागतं सगळं. कसं पॉझिटिव्ह येस. झाल्यानंतर आपण पॉझिटिव्ह कसं व्हायचं, निगेटिव्ह ऐकल्यानंतर त्याला पॉझिटिव्ह कसं करायचं, चांगल्या गोष्टीच काय ऐकल्या पाहिजेत, कुठला डेटा रोज अभ्यास केला पाहिजे, हे सगळं शिकवायच्या गोष्टी असतात. नुसतं प्रोडक्ट विकणं, प्लॅन देणं हा बिझनेस नसतो. कारण की जनरल लोकांचे स्वभाव बदलणं, सवयी बदलणं, निगेटिव्ह ऐकल्यावर परिणाम काय होतो शरीरामध्ये, लोकांचं ऐकून घेणं, त्यांचे सगळे प्रश्नाचे उत्तर द्यायचे तुम्ही शिकल्या पाहिजेत. येस सर. आता काही लोक तुम्ही म्हणतात मीटिंगला पण येत नाही. मीटिंगला काय येत नाही? कुठं ना कुठं त्यांना डाऊट असन, काही निगेटिव्ह असतील, त्यांना कोणीतरी निगेटिव्ह बोलला असन, कुठंतरी त्यांना म्हणजे त्यांना भीती दाखवली असन आजूबाजूच्यानी, त्यांना मनात बुटात काटा आहे, बुटात एखादा दगड आहे आणि आपण म्हणतो पळ स्पीडने रेसमध्ये, पळल का तो माणूस? नाही सर. त्यांना विचारलं पाहिजे, मॅडम ही काय त्रास आहे बरं? कारण की इथून मागे तो मीटिंगला आला आणि त्याला पैसे नाही भेटले, त्याने आपल्यासोबत तुमचं ऐकलं 2, 3, 4 महिने, 5व्या महिन्यात त्याने काय ऐकावं तुमचं? नाही सर. बऱ्याच वेळा जोपर्यंत लोक ऐकतात, जोपर्यंत लोक विश्वास ठेवतात, तोपर्यंत त्यांच्या पद्धतीने आपण पे आउट काढले पाहिजेत. पण बऱ्याच वेळा आपण बघतो, जेव्हा लोक आपल्या संग ऐकतात, सर म्हणतात, मॅडम म्हणतात, तेव्हा त्यांच्या पे आउटचा विचार केला जात नाही. पण जेव्हा ते मीटिंग ट्रेनिंगला कोणी येत नाहीत ना, मग टेन्शन मध्ये येतो, आयो काय करू आता, कोणाला कोणाला अनुभव आला हा विचारच केला जात नाही. म्हणजे बरोबर आहे. जोपर्यंत नवरा बायको घरी आहे, जेव्हा बायको म्हणते ना, आता मी डिवोर्स घ्यायला लागले, तेव्हा नवरा लाईनवर येतो. तेव्हा घरातून येणं असं वाटतं, आता आता ट्रॅकवर आलं पाहिजे आपण. म्हणजे जोपर्यंत भांडण होत नाही, जोपर्यंत निगेटिव्हिटी येत नाही, तोपर्यंत तुम्ही ट्रॅकवर येणारच नाही का? समजतंय बरोबर. तुम्हाला? ट्रॅकवर आले येस पाहिजे. सर. म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये लोक निगेटिव्ह झाल्यावर, लोक बिझनेस सोडण्याच्या मूडवर आल्यावर, लोक फोन उचलणं बंद करण्यापर्यंत आपण स्वतः चेक केलं पाहिजे, ह्या लेवलला तो माणूस का गेला, याची काळजी घेतली पाहिजे. झाड वाळल्यानंतर पाणी देऊन फायदा आहे का मोसंबीच्या बागाला? नाही सर. मोसंबीचा बाग आल्यानंतर वाळायच्या आधीच त्या त्या वेळेत त्या त्या गोष्टी शेतकरी करतो, म्हणून बाग येते. डाळिंबाचे आसन, ऊस आसन किंवा बाजरी ज्वारी असते, बरोबर आहे. येस सर. आणखीन एखादा संध्या मॅडम कुठला प्रश्न राहिला तुमच्याकडे? कारण की तुमचाच नाही, नाही सर. या प्रश्नाचे उत्तर नाही, बाकीच्याला पण ट्रेनिंग भेटेल, बाकीचे जे पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. येस. तर असे लोक म्हणतात माझ्याकडे क्लायंट आलं होतं. एक मुलगा आहे, ग्रॅज्युएशन झालेला मुलगा आहे तो. हम्म. पण त्याला मी बिझनेस मध्ये आणलं, एक काय सोना दिली. पण त्याने मला सांगितलं, मॅडम तुमच्यासोबत मी फिरणार आहे ना पूर्ण दिवस, तर मला त्याचं बेनिफिट संध्याकाळीच भेटलं पाहिजे. बरं.
ठीक आहे, त्याला म्हणायचं काय अडचण नाहीये, तू माझ्यासोबत फिर, तू अशा लोकांना भेटव ज्यांच्यावर तुझा विश्वास आहे, जे तुला मानतात. आपण 10 लोकांना बिझनेस सांगणार, 10 मधून 6-7 लोक बिझनेसमध्ये ऍड झाले पाहिजेत. मग तुला संध्याकाळी ते पीव्ही ऍड होतील. त्या पीव्हीने काय करू आपण, त्या पीव्हीचे ऍड होतील आणि त्यानंतर तुला महिन्याचं पे आउट भेटेल. पण जर तुला वाटेल ते संध्याकाळीच भेटलं पाहिजे, तर काय कर, रोज 10 सेल्समन सारखे 10 लोकांना प्रोडक्ट सांग. आणि कमीत कमी 3-4 लोकांनी तुझे प्रोडक्ट घेतले 10,000चे, तरी तुला 2-2.5 हजार रुपये प्रॉफिट भेटत. बोल कुठलं करायचं, येस सर. करत राहावं लागेल सेल्समन सारखं. सिंपल आहे. संध्याकाळी येस प्रॉफिट पाहिजे तर काय प्रॉब्लेम, करायला भेटतात रोज पैसे. येस. गळ्यात बॅग अटकेव आणि निघ म्हणायचं, 10 लोकांना भेट रोज, पैसेच पैसे. 20,000चा माल विकला का 5,000, काय वाटतं? येस सर. तो म्हणणार मॅडम तिला अवघड आहे. मग म्हणायचं थांब ना येड्या, रोज पीवी काढू ना, महिन्यात चेक भेटन ना. याच्यासाठी टीम बनल. याचा अर्थ तो पोरगा असन, त्याला पॅसिव्ह इन्कम माहित नाही, नेटवर्कची ताकद माहित नाही, टीम बनल्यावर ताकद माहित नाही, म्हणून ते तसं बोलतोय ना. मग त्याला सुरुवातीला सांगा हो. ना, ठीक आहे पैसे भेटू शकतात. का नाही, रोज पैसे भेटू शकत नाही का? किती लोकांना वाटतं भेटू शकतात? फक्त सांगितलेलं काम करायचं. भेटतात सर. चला हो. मी तुम्हाला सांगतो, रोज 10,000 रुपये भेटू शकतात. सांगू काय करायचं? 40,000 रिटेलिंग करायचं. येस सर. 40,000 रिटेलिंग, 25%ने 10,000, 25-30%ने 10,000 आले की नाही आले? येस येस सर. अरे आपल्याकडे लई मोठे फॉर्म्युले आहेत. रोज 10,000 म्हणजे दिवसाला, महिन्याला 3 लाख रुपये कमवायचं पण ऍक्टिव्हिटी आपल्याकडे आहेत. आहेत असे येस. काही लोक मार्केटमध्ये सेल्समध्ये काम करणारे, करतात लोक, करतात का नाही करत? येस सर. येस सर करतात. ज्यांना खरंच आतमध्ये जागं व्हायचं ना, ज्यांच्यात खरंच ऊर्जा आहे ना, त्यांच्यासाठी मार्गच मार्ग आहेत. पण जो अशा भिंती लावून बसलाय ना, सगळे कोण विचाराच्या त्या भिंतीत बसलाय, अयो करता येईना, तिची जिंदगी मरून जाईल त्या भिंतीच्या आतमध्ये हा माणूस. त्या भिंतीच्या बाहेर येऊन जिंदगी जगलं पाहिजे आपण, काय वाटतं? येस सर. चला नेक्स्ट कोणाला बोलायचंय? चलो भाग्यश्री बोल. भाग्यश्री बाळा कशी आहे तू? खुश दिसते चांगली हा? छान खुश आहे सर. दिसते. चल बोल बोल. सर मी भाग्यश्री चव्हाण, मी अहिल्यानगर मध्ये बिलॉंग करते. हम्म, मी जर बिझनेस स्टार्ट केलाय, आता मला महिना झाला जॉब सोडून. हम्म, तर जॉब मध्ये जर बघितलं तर भयंकर प्रॉब्लेम आहे. हम्म, आता जॉब मधून आता एक 15-20 दिवस झाले सरांचे मेसेज आहे, मॅडम परत जॉब करा. पण हम्म. जॉब मध्ये प्रॉब्लेम असे की चुकल्यानंतर किंवा काही प्रॉब्लेम झाल्यानंतर वेगवेगळे बोलणे खावे लागतात, किंवा जर बघितलं टाइम प्रॉब्लेम असतो. 10 वाजता मला तिथं जावंच लागतं, रात्री 8 वाजता घरी येऊस तर उशीर होतो. तिथून पुढे परत म्हणजे परत घरचं काम वगैरे करणं खूप अवघड जातं. आणि मग त्यामुळं मी बिझनेस करायचं ठरवलं किंवा बिझनेस करावा. पण प्रॉब्लेम असा होतोय की जसं एक टीचर आहे, टीचरला जर बघितलं तर त्याच्या स्टुडंटला शिकवणं इझी जातं. पण त्याच टीचरला जर बघितलं तर स्वतःच्या मुलाला जर बघितलं शिकवायचं असेल तर दुसरीकडे क्लास लावावा लागतो. तसंच आमच्याकडे थोडा तसा प्रॉब्लेम होतोय. आणि दुसरा प्रॉब्लेम म्हणजे असा की म्हणजे मी आता जस्ट स्टार्टअप केलंय. बायनरी मध्ये 6-7 महिने काम केलंय, पण बायनरी मध्ये आणि जनरेशन प्लॅन मध्ये भरपूर डिफरन्स आहे. भरपूर म्हणजे अपडेशन खूप आहे. मला ते शिकायला थोडा टाइम जाईल. पण अजून एक असा प्रॉब्लेम आहे की मॅक्झिमम ठिकाणी हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम केला पाहिजे, की जास्तीत जास्त प्लॅन दिले पाहिजेत का हेल्थ अवेअरनेस मधून लोक आल्यानंतर मग प्लॅन दिले पाहिजे, म्हणजे काय केलं पाहिजे असं. पहिला मुद्दा आहे की तुम्ही शिकायचं कुणाकडून. तर शिकण्यासाठी तुम्हाला तुम्ही लाला सरला कॉन्टॅक्ट ठेवू शकतात, कारण की काही गोष्टी लाला सर कडून शिकू शकतात. कधी होऊ शकतं हजबंड वाईफ कडून शिकत नाही. आमच्या घरी पण असंच आहे, कधी कधी माझी बायको माझ्याकडून नाही शिकत, दुसऱ्याकडून शिकू शकते ज्यांना मी शिकवलंय त्यांना. म्हणजे असं असतं कधी कधी. तर सोनारानेच कान टोचावं लागतात, नवरा बायको असतील, घरचे मुलं असतील. कधी कधी काही गोष्टीत नाही बदल होत, तर तिसऱ्या माणसाकडून आपण तो बदल करून घेतला पाहिजे. पण बदल केला पाहिजे. पण हे सगळं का करायचं असतं, आपल्याला का करायचंय? आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याला जीवन का करायचंय, आपल्याला लाईफस्टाईल कशी मिळवायची, आपल्याला आयडेंटिटी कशी तयार करायची. तर याच्यासाठी दुसरा प्रश्न आहे तुमचा की प्रोडक्ट विकायचे की प्लॅन द्यायचे. तर दोन्ही पण गोष्टी करायच्या. काही लोक आपल्याला प्रॉब्लेम आहेत, आजारी आहेत, काही लोक हेल्थ रिलेटेड येतं, काही लोकांना प्रोडक्ट देऊ शकतो आपण. त्या प्रोडक्टने ट्रस्ट तयार होऊ शकतो आपला. 200-500 रुपयाचं प्रोडक्ट दिलं, एखादा आपली टूथपेस्ट साबण दिली, ट्रस्ट तयार होईल ना, मग बोलणं होऊ शकतं, मग प्लॅन दाखवू शकतो. किंवा एखाद्याला नाही, क्रीम दिली. हेल्थ अवेअरनेस केला पाहिजे की जास्तीत जास्त प्लॅन दिले पाहिजे का हेल्थ हेल्थ. अवेअरनेस करण्यासाठी सुद्धा तुम्हाला काय करावं लागणार, लोक बोलावं लागणार. लोक बोलावं लागणार, त्यासाठी टीम पाहिजे. आणि तिथं मग लोक आले, त्यांनी प्रोडक्ट घेतले, ज्याचे प्रोडक्ट आहेत त्याचेच प्रोडक्ट तिथं जाणार. त्याच्यापेक्षा बेटर वे, लोकांची हेल्थ अवेअरनेस करण्यापेक्षा फोकस तुमचा प्रेझेंटेशन देण्यावर. प्रेझेंटेशन मध्ये कंपनी, प्रोडक्ट, डेमो दाखवले, रिझल्ट दाखवले आणि प्लॅन पण दाखवला. त्यांना जर पैशात इंटरेस्ट नसेल ते आपले प्रोडक्ट घेतील आणि प्रोडक्ट वापरून म्हणतील आम्ही बिझनेसचं सांगतो तुम्हाला.
पण तुम्ही हेल्थ अवेअरनेस करायला गेले तर लोकांना फक्त कळतं की प्रोडक्ट विकायला आले, आणि मग सेल्स म्हणजे प्रॉब्लेम तयार होतात. महागचे, मग रिझल्ट येईन का, मग गॅरंटी काय आहे, मग हे काय आहे, मग ते काय आहे, असे भरपूर कन्फ्युजन चालू होतं आपल्यासाठी. त्याच्यामुळे डेली ऍक्टिव्ह रोलमध्ये रोज आपले प्रोडक्ट वापरा, रोज 2 प्लॅन द्या, 2 लोकांचे फॉलोअप घ्या, 2 लोकांचे प्रोडक्ट डिलिव्हरी करा, 2 लोकांचे गेट स्टार करा, 2 काउन्सिलिंग करा, आणि रोज 5 PV काढून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला प्रमोशन केले पाहिजे. PV आणि ज्यांना रिझल्ट आले त्यांचे रिझल्टचे फोटो आणि व्हिडिओ काढून ग्रुपला प्रमोट केले पाहिजे. हा ऍक्टिव्ह रोल आहे. त्याच्यामुळे हेल्थ अवेअरनेसवर फोकस न करता, आता काही लोक येतात आपल्याकडे, त्यांना रिटेलिंग असतं, घराच्या बाहेर येता येत नाही, त्यांना म्हणू शकतो गॅस सनेज कॉर्नर, आम्ही तुम्हाला 3-4 मीटिंग देतो, तिथं तुमचे लोक बोलवा, आम्ही हेल्थ बद्दल सांगू, तुमचे प्रोडक्ट सेल होतील. पण ज्यांना सेल करणार, ज्यांना आपल्याला बिझनेस करायचा असेल, त्या लोकांना आपल्याला बिझनेस मध्ये ऍड करावं लागेल. येस येस. कारण की मार्केटमध्ये येत ना, लोक दुकान टाकतात आणि कस्टमर बोलवतात आणि एकटाच मोठा होतो, बाकी कष्ट कर आणि मर, बरोबर ना? मग या बिझनेस मध्ये पण बरोबर. काही लोक आपले प्रोडक्ट असे आहेत ना, लोक पटपट घेतात. 5, 25, 50 हजाराचे 1 लाखाचे प्रोडक्ट विकले म्हणजे लई मोठी गोष्ट झाली का, सांगा मला? उलट त्या नाही. 1 लाखाचे प्रोडक्ट विकण्यासाठी तुम्ही किती लोकांपर्यंत गेले? 40 लोकांपर्यंत गेले. अरे पण त्या 40 लोकांपर्यंत जर प्लॅन गेला असता तर कमीत कमी 10-12 जॉईनिंग झाल्या असत्या, आणि त्या 10-12 जॉईनिंग मध्ये 4-5 सिरियल डिस्ट्रीब्युटर भेटले असते, तर कमीत कमी 5-10 लाख पीव्हीचा बिझनेस झाला असता आपल्याला. अलग लक्षात? येस सर, येस सर, येस. नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय? लोका थ्रू मार्केटिंग करणं, नेटवर्क थ्रू मार्केटिंग करणं. आणि आज मार्केटमध्ये, जगामध्ये सगळेच लोक एकमेकाला कस्टमरच बनून राहिलेत, मग लोकांनी आपल्याकडून प्रोडक्ट का घ्यावं? लोक म्हणते महाग आहे, गॅरंटी आहे का, वॉरंटी आहे का, आणि लोक मग हेल्थ कॉन्शियस नाहीत, एक्सरसाइज करायला तयार नाहीत, डाएटची काळजी घेत नाही, आणि मग रिझल्ट नाही आला तर काय करतील? नाही तुमचं प्रोडक्ट चांगलं. पण जर पैसे भेटणार आहेत आणि त्या अंगाने प्रोडक्ट खाल्ले तर त्यांना रिझल्ट पण येतात चांगले. का? तर त्यांना कळतं आपले पैसे पण भेटणार आपल्या बिझनेसमध्ये, आपले प्रोडक्ट फ्री ऑफ कॉस्ट निघतात, म्हणून लोक पॉझिटिव्हली प्रोडक्ट. भाग्यश्री? येस सर. ओके, चला, आणखीन काय विचारायचंय? चलो गुड, नेक्स्ट क्वेश्चन. कोण बोलतंय? हा, मी बोलतो सर. येस ज्ञानेश्वर. नमस्कार सर, मी माझे ज्ञानेश्वर गोडबोले हम्म, औरंगाबादून बिलॉंग करतो सर. मी हम्म, कंपनीमध्ये जॉब करतोय सर. सर मी पार्ट टाइम मध्ये सनेज करतो सर, आणि कंपनी करून सर सनेज करताना मला प्रॉब्लेम येतो सर की म्हणजे इकडून तिकडून वेळ भेटला सर कंपनीतून तर लोक भेटत नाही, आणि इकडून तिकडून भेटला तर कंपनीतून वेळ भेटत नाही सर. सर पहिला चेक माझा 100 रुपये होता, आणि हायस्ट चेक सर माझा 13,000 रुपये सर. बरं. मग इकून तिकून वेळ भेटल्यावर सनेज होतं का? आणि मग इकून तिकून वेळ म्हणजे भेटल्यावर सर जॉब नाही होत का? आणि दोन्ही प्रॉब्लेम येतो सर. मग संसार, तुम्ही लग्न आलंय का तुझं? हो सर. होय, लग्न पण झालंय ज्ञानेश्वरचं. मग इकून तिकून संसार होतो का? असं कधी म्हणतात का इकून तिकून बायकोकडे बोलतो कधी कधी मी? बऱ्याच शब्दामध्येच गडबड आहे. बघा, विचार आणि शब्द आणि क्रिया ह्या 3 गोष्टी लय महत्वाच्या आहेत. विचार, शब्द आणि क्रिया. विचार विचारपूर्वक करा, कारण की विचाराने शब्द बनतात, शब्दांनी क्रिया बनती, क्रियेने चारित्र्य बनतं, आणि चारित्र्याने भाग्य बनतं. बऱ्याच वेळा शब्दावर तुम्ही लक्ष ठेवत नाही, काही पण बोललात, मग लोक म्हणतात चुकून बोललं, नाही ते मनात आतमध्ये साठलेलं आहे. येते का लक्षात? त्याच्यामुळं इकून तिकून हे शब्द नाही बोलायचे, पेसिफिक व्हायचं. ज्ञानेश्वर, पगार किती आहे जॉबला? 30,000 आहे सर. मग 30,000मध्ये भागतंय की ज्ञानेश्वर सगळं काही? मग कशाला सनेज करायचं? नाही सर, भागत नाही सर, मनासारखं पेमेंट नाही सर, कारण कर्ज सर 25 लाख रुपये आहे. बरं, मग ज्ञानेश्वर जॉबची टायमिंग काय असते? जॉबची टायमिंग सर 3 शिफ्ट असतात, फर्स्ट सेकंड थर्ड. बरं, मग जेव्हा शिफ्टची टायमिंग असते तेव्हा फर्स्ट असेल तर संध्याकाळी काम करायचं, सेकंड असेल तर सकाळी करायचं, थर्ड असेल तर दुपारी करायचं झोप घेऊन सकाळी. मग तुम्ही म्हणता ह्या वेळेत लोक कसे भेटणार? याच्यासाठी कम्युनिकेशन स्किल, याच्यासाठी लोकांना बोलावं लागेल. प्रत्येक जण बिजी आहे, याच्यासाठी तुम्हाला इन्व्हिटेशन, प्रॉस्पेक्टिंग स्किल समजले पाहिजेत, लोकांचे अपॉइंटमेंट बुक करणं. कारण की आपल्या वेळेनुसार डॉक्टर लोक दवाखाने त्यांच्या वेळेनुसार ठेवतात चालू, की आपल्या वेळेनुसार? त्यांच्या वेळेनुसार. मग त्यांच्या त्यांच्या वेळेत आपल्याला. लोक मॅनेज होतात का नाही होत? मग हो सर. कित्येक लोक आपल्याकडे पार्ट टाइम मध्ये काम करतात, पार्ट टाइम मध्ये काम करून 25,000, 50,000, 1-1 लाख, 2-2 लाख, ते गबाले सरांनी 70-75 लाख कमवले पार्ट टाइम मध्ये काम करून, ते पण डिपार्टमेंटची सर्व्हिस. त्याला करायचं ना ज्ञानेश्वर, तो आहे ना, दगडातून पण तेल काढू शकतो, माहितीये का? दगडातून हो पण. सर. जिला दूध पाजायचं ना त्या हिरकणीला, ती डोंगरातून उडी टाकून बाळाला दूध पाजायला आली. ज्याला पळायचं ना, तो पायाला नकली पाय लावून पळाली ती पोरगी. जिला हिमालय सर करायचं होता ना, तिने नकली पाय लावला पायाला आणि बर्फात गेली. ज्याला नाही करायचंय ना, तो नुसते कारण देतो.
आणि कारण देऊन या जगात काहीच नाही होत. समजलं का ज्ञानेश्वर? हो सर. पेन पेपर घ्यायचा, टायमिंग लिहायचा. जॉबला कसा फिक्स टायमिंग आहे, त्या टायमिंग नुसार मी बिझनेसला वेळ देणार. आज उगाच 2-4 दिवस लोकांसंग बोलायला चालू ठेवायचं, आणि ह्या वेळेत मी वेळ देणार आहे, ह्या वेळेत वेळ देणार आहे. उद्या परवा 3-4-5-6 दिवसाचं प्लॅनिंग आज उगाच ब्लॉक करायचं, म्हणजे लोकांना वेळ भेटतो लोकांसंग बोलायला. कारण की अचानक निघलो आता सुट्टी आहे, अरे कोणी आहे का भेटायला, असं कधी काम नाही होत. ही मीटिंग जर मी सकाळी मेसेज पाठवला असता 7:45 आले असते तुम्ही सगळे. नाही सर. कारण की मग तुम्ही लोक भेटत नाही, इकून तिकून वेळ आला, इकून तिकून भेटत नाही, इकडे गेलो तर इकडे भेटत नाही. जसं पहिल्यांदा होतं असं, दगड येतं कुत्र नाही आणि कुत्र येतं दगड नाही, असं होत असतं. मग कधीपर्यंत, जेव्हा आपण सिनियरवर डिपेंड असतो तोपर्यंतच. पण जेव्हा तुम्हाला स्किल येतो लोकांसंग बोलण्याचा, लोकांचा वेळ घेण्याचा, लोकात नीड क्रिएट करण्याचा, लोकात उत्सुकता तयार करण्याचा, तर लोक तुमची वाट पाहू शकतात की नाही वाट पाहू? हो सर. किती जणांना माहिती आहे की पेशल जे डॉक्टर लोक येतं त्यांच्या लोक अपॉइंटमेंट घेण्यासाठी 2-2, 5-5, 7-7, 8-8 दिवस, 1-1, 2-2 महिने वाट पाहतात. किती जणांना माहिती आहे पेशल डॉक्टर लोक? मग लोकांसंग असं बोला की लोकांनी तुम्हाला वेळ द्यायला तुमची वाट पाहिली पाहिजे. तुमच्या वेळेनुसार त्यांनी स्वतःच्या बाजूला कामं ठेवून तुम्हाला भेटले पाहिजे. त्याला प्रॉस्पेक्टिंग स्किल, इन्व्हिटेशन स्किलचे व्हिडिओ पाहावे लागतील तुम्हाला. प्रश्न हेच उत्तरे पुस्तक वाचावं लागेल तुम्हाला. आपलं यश यशायचं लॉन्चिंग युअर फ्युचर हे पुस्तक वाचावं लागेल तुम्हाला, तर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील याच्यातून. ओके सर. आणखीन काही? आणखी सर प्रश्न उत्तर द्या ना सर, म्हणजे भीती वाटते सर. समोरचे प्रश्न येतील सर, काही प्रश्न येत नाही सर आपलं, तर मग त्यावेळेस आपण घाबरतो सर. बरं, काय होईल? प्रश्नाचे उत्तरच नाही दिलं तर रिझल्ट येणार आहे का? उत्तर दिलं तर काय नाही होईल? सर. चुकीचं देणार, एवढंच होईल ना. तो हाणणार आहे का कानामागं? कमून दिलं चुकीचं उत्तर? तुम्ही ट्रेनिंग अटेंड केल्यात, मिटिंग अटेंड केल्यात, समोरच्या माणसाला आकाश सोनाचं नाव पण माहित नाही, बेरी पण माहित नाही, तुम्ही त्या आका म्हणल्या ना तरी जमन, आका आहे आमच्याकडे एक. तुमचं आमच्याकडे नॉलेज तुमच्याकडे आहे ना, तेच ग्रेट आहे. तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे जाऊन बसा, त्याला काही माहित नाही आपल्या प्रोडक्ट बद्दल. एखाद्या वकिलाकडे जाऊन बसा, सीए, तो त्याच्या फील्डचा एक्सपर्ट आहे. जर तुम्ही लोकांना चुकीचं सांगता, सांगून टाका. आणि जी गोष्ट भीती वाटते ना, त्या गोष्टीला तुम्ही करा. करा, एकदा करा, दोनदा करा, तीनदा करा, भीती नष्ट होऊन जाते. मी दुबईला गेलो आणि फ्लाईटमध्ये मला स्काय डायव्हिंग करायचं होतं. आणि काय करतात ते, वर चार्टर फ्लाईटमध्ये विमानामध्ये नेतात बसून, आणि तिथून खाली जम्प करायचा असतो. मी तर फुल एक्साइटेड होऊन गेलो होतो भो. पण जसा नंबर आला माझ्या समोर, एक लोकांनी पुढे टाकल्या, मी टेन्शन मध्ये, आता म्हणलं लई कार्यक्रम होणार आहे आता बाबा. पण तिथं मला मंत्र आठवला. मी कृष्णाचा मंत्र हरे कृष्णा मंत्रावर गेलो, आणि तिथं मंत्रावरून मी मोठा स्टेबल झालो, आणि मी पुन्हा जम घेतला. जेव्हा तुम्हाला भीती वाटते ना, तेव्हा मोठा श्वास घ्यायचा, मंत्र चॅन्टिंग करायचा, आणि पुन्हा कॉन्फिडेंटली जायचं, कुछ भी हो जाए. आणि भीती का वाटते माहितीये का? आपण नॉलेज नसतं, अभ्यास केला नसतो, वाचन केलं नसतं, इन्फॉर्मेशन नसती. एखाद्या घरात पाहुणे आले 7-8-10, आणि फक्त एकाच पोळीचं पीठ आहे घरात, ती बाई घाबरणार ना, काय करू आता, काय करू आता, घाबरणार का नाही घाबरणार? म्हणजे मटेरियल जर डोक्यात नसेल ना, नॉलेज जर नसेल ना, तर मग घाबरतो माणूस. तुम्ही हे नाही सांगत नॉलेज नाहीये, अभ्यास नाहीये, तुम्ही हे सांगतात मी घाबरतोय. त्यासाठी एक डायरी बनवा सगळेजण. स्वतःची एक डायरी बनवा, सेल्फ इम्प्रुव्हमेंट, सेल्फ ग्रोथ डायरी, त्याचं नाव पण टाका, सेल्फ ग्रोथ डायरी. आणि त्याच्यात पुस्तकं, व्हिडिओ ऐकताना ये ना, कंटिन्यू नोट लिहायच्या, नोट पॉईंट लिहायचे. जेव्हा तुम्हाला टीचिंग करायचे, मीटिंग करायची, तेवढी डायरी ओपन केली का तुम्हाला सगळं कळलं पाहिजे. म्हणजे एखादं 10 तासाचं नॉलेज तुम्ही घेतलं एखाद्या मीटिंग मधून, ट्रेनिंग मधून, पण त्या डायरीवर असे पॉईंट लिहा की 15 मिनिटात तुम्हाला सगळे पॉईंट रिवाइज झाले पाहिजे. 10 तास बघायची गरज नाही लागली पाहिजे. कोणाला कोणाला कळलं? येस. लिहा आता पेन मध्ये लवकर, एक डायरी करायची, सेल्फ इम्प्रुव्हमेंट लिहा, तर हे करतात. आणि मीटिंग झाल्यावर अमेझॉनवरून, फ्लिपकार्टवरून ऑर्डर टाका चांगल्या मोठ्या डायरीची. माझ्याकडे आतापर्यंत मागच्या 15 वर्षात जवळपास 18 डायऱ्या भरल्यात. किती डायऱ्या? मला 15 वर्ष स्टडी करायची गरज नाही, मी डायरी घेऊन बसतो फक्त माझ्या, मला लगेच ट्रेनिंगचे पॉईंट आठवतात. चलो नेक्स्ट पर्सन कोणाला बोलायचे? शिला मॅडम बोला. मी पार्लर मधून बिलॉंग करते. माझं नाव शिला तडके. मी जवळजवळ एक 15 ते 16 महिने झाले सर बिझनेस स्टार्टअप केलाय. IBO क्लब अचीव्ह केलाय. तरी पण सर प्रॉब्लेम असा येतो की इतके दिवस मी पार्ट टाइम मध्ये करत होते सने, जॉब करता करता. तर त्यावेळेस जे करत होते त्यावेळेस मी सॅटिस्फाईड होते की बाबा मला जेवढं सनेज मधून येते जॉब करता करता, त्यावेळेस मी हायस्ट एक 25 पर्यंत पण नेलाय. पण आता असं झालं, ज्यावेळेस मी फुल टाइम वर होऊन उतरले, तर आता मला जास्त कन्फ्युजन वाढायला लागली की आता मी कसं काम करू, किंवा ज्या लेगवर काम करते की मेन लेगवर काम करायला गेले तर साईड व्हॉल्यूम होत नाही, किंवा साईड व्हॅल्यू काम करायला गेले तर मेन लेग 70 पर्यंत जात नाही, किंवा कधी कधी असं वाटतं माझ्याकडे खूप सारा वेळ आहे, आता मी ह्याचं काय करू, किंवा असं वाटतं की आता माझ्याकडे काहीच नाही, मी नेमकं कुठं कुठं देऊ.
जसं अजिबात मॅनेजच होत नाही फुल टाइम करण्यापासून. गुड क्वेश्चन. पहिले तर तुम्ही फुल टाइम लगेच उतरायला नव्हतं पाहिजे. जर सॅलरी तुम्हाला चांगली होती तिकडे, तर सॅलरी किती होती तुम्हाला? सर 15,000 होती. बरं. आता तुमच्यावरच घर डिपेंड आहे का, ते सॅलरीवरच डिपेंड आहे का घर? हा. हा, त्याच्यामुळे इश्यू होता असं या गोष्टीचा. तर ह्या गोष्टीमध्ये पहिली चूक तुम्ही फास्ट केली. सुरुवातीला आल्या तुमची फेस व्हॅल्यू होती आणि त्याच्यामुळे लोक पटपट जॉईन झाले आणि चेक पण निघले. मग आपल्याला कॉन्फिडन्स आला की आपल्यामुळेच हा बिझनेस जनरेट झाला. नाही, हा बिझनेस तुमच्या फेस व्हॅल्यूमुळे झाला, तुम्हाला ओळखीच्या लोकांमुळं. आता त्याच्यामुळे चेक निघला. आता तुम्हाला वाटलं आता मी करू शकते, पण ऍक्च्युली तुम्ही बिझनेस शिकला नव्हता. ते प्रोडक्ट रिझल्ट, ते वातावरण, ते मोटिवेशन, त्याच्यामुळे ती टीम तयार झाली आणि चेक तयार झाला. पण आता काय झालं, आता सध्याला टीम नसेल हातामध्ये, तुम्हाला मस्त वेळ आहे, तुम्हाला वाटतं प्लॅन दाखवशी, पण कोणी नाहीच आहे खाली, किंवा कोणाला तरी वेळ देत नाही, लोक ऐकत नाहीत, असा विषय होत असेल. तर अशा केसमध्ये गडबड करायची काही गरज नाही. हा बिझनेस फार मोठा आहे, हा बिझनेस शिकावा लागतो. तर पॉसिबल असेल तर जॉब कनेक्ट करा आणि जॉब करता करता पार्ट टाइम काम करा. तुम्ही स्वतः इंडिपेंडंट व्हा आणि खाली पण इंडिपेंडंट लोक तयार करा. आणि सुरुवातीला होत असतं, लोक येतात लोक जातात, लोक येतात जातात. पहिलं तर जॉईन कसं करायचं माहित नसतं. नंतर आपल्याला कळतं जॉईन तर होतो, पण त्याला कसं ट्रेन करायचं हे माहित नसतं, म्हणून ते आउट होतो. येते का लक्षात? हा, मग पुन्हा आपण शिकलो पाहिजे यायला जॉईन पण करायचे आणि ट्रेन पण करायचे. मग थर्ड पेजला पण लोक आउट होतात. आपण ट्रेन करायला जातो पण त्यांना रिजेक्शन येतं, म्हणून लोक आउट होतात कधी कधी. काही घाबरायचं नाही, तुमच्या चुकातून तुम्ही शिकल्या पाहिजेत. जेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला करायचंच आहे, तर आपण पेन पेपर घेऊन लिहिलं पाहिजे. माझ्या आयुष्यात ना, माझा चुकातून शिकण्यावर लय बरं होता. मी प्रत्येक गोष्टी थिंकिंग करतो. एखादा प्रॉब्लेम माझ्यासमोर आला ना, तर मला कळतं की हा प्रॉब्लेम मला नाही आला पाहिजे आणि हा प्रॉब्लेम माझ्या टीमला नाही आला पाहिजे, म्हणून मी ग्रोथ केलं फास्ट. बऱ्याच वेळा तुम्हाला कळलं बाबा, फुल टाइम आल्यानंतर डिस्टर्ब होतो माणूस, कन्फ्युजन तयार होतं. मग साईड व्हॅल्यू याचं त्याचं काहीच होत नाही. कारण की आपल्या बिझनेसमध्ये स्टँड व्हायला कधी बिझनेस होईल, कधी नाही होईल, कधी चेक वर जाईल, कधी डाऊन येईल. पण तुम्ही करत राहा करत राहा करत राहा करत राहा. आपल्यासारखे 2 3 4 वेडे लोक आपल्यासोबत कनेक्ट झाले, तर काय लागतं बरं चेक यायला? 25,000 50,000 1 लाखाचा येणार नाही का? तर आता सोल्युशन काय आहे? आता जर सोल्युशन आहे, तुम्हाला वाटलं की मी 5 6 महिने सर्वाईव्ह करू शकते, माझ्या सनेजमधून मी इन्कम काढू शकते, तर तुम्ही रोज ऍक्टिव्ह रोल करा. ऍक्टिव्ह रोल रोज कमीत कमी 2 प्लॅन, 2 फॉलोअप, 2 लोकांचे प्रोडक्ट डिलिव्हरी काउन्सिलिंग आणि 5 RPV रोज काढा. तुमच्या हिमतीवर तुमचा चेक 15 20 हजार तुम्ही काढू शकता. पण आपण जर केलंच नाहीये, म्हणजे 7 8 10 दिवसात 4 5 लोकांना सांगितलं, तर पैसे येतील कुठून मला सांगा बरं? जर सात नाही आठ सर. लोकांना चहा प्यायचा आहे, तर दूध पाहिजे ना अर्धा 1 पाऊण लिटर, का नाही पाहिजे अर्धा 1 लिटर जवळपास? येस सर. येस. पण दूध तुमच्याकडे 1 कप भर आणि 8 लोकांना चहा प्यायचा आहे. तुम्ही स्वतःला म्हणणार का नाही अरे दूध कमी आहे म्हणून चहा कमी झाला? पण तुम्ही काम कमी केलंय म्हणून पीवी कमी आले म्हणून चेक निघत नाही, हे कधी म्हणतच नाही आपण. हे म्हणलं पाहिजे स्वतःला. पेन पेपर घेऊन कॅल्क्युलेशन केलं पाहिजे. मला किती प्लॅन द्यावा लागते तेव्हा किती पीव्ही येतील, आणि मी किती प्लॅन दिलेत आणि किती पीव्ही आलेत. मग आपल्याला कळतं हा ब्लेम माझ्यावर आहे, मी जबाबदार आहे या गोष्टीला. याला परिस्थिती जबाबदार नाही, याला मार्केट जबाबदार नाही, याला लोक जबाबदार नाही. कोण जबाबदार आहे? आपण स्वतः. हे मी अनालिसिस करायचो. त्याच्यामुळे आता पहिलं येस ऑप्शन सर. आहे मॅडम, तुम्हाला पार्ट टाइम काम करता करता तुम्ही बिझनेस केला पाहिजे आणि चेक मेंटेन केला पाहिजे एलओबी. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या खाली 1 2 इंडिपेंडंट होतील तेव्हा जॉब सोडायचा, किंवा तुम्हाला वाटलं आता 15 20 हजार रुपये मी मेंटेन करू शकते, 2 3 महिने चेक नाही आला तरी मी सनेला सर्वाईव्ह करू शकते, त्यावेळेस तुम्ही हे करू शकता. हे ऑप्शन आहे. दुसरं ऑप्शन आहे, तुम्ही फुल अग्रेसिव्हली उतरा. रोज टार्गेट करा की रोज कमीत कमी मी 500 हजारचं काम करेनच, म्हणजे जॉबचा पैसा मी सनेज मधून कमवूनच, हे टार्गेट घेऊन काम करा, तरी पण तुम्ही सनेज मध्ये ग्रो करू शकता. येस सर. आणि तिसरं ऑप्शन आहे निगेटिव्ह होऊन बंद करायचं. हा, करतात ना लोक बंद. ह्या बिझनेस मध्ये लई. तुम्हाला काय वाटतं सगळे लोक टिकणार आहेत का? नाही. तुम्हाला काय वाटतं स्क्रीनचे सगळे टिकणार आहेत का? येस. हो, टिकणारे म्हणा ना सर, टिकणारे काय हरणार नाही आम्ही. येस. स्वतःला पॉझिटिव्ह बोललं पाहिजे की नाही बोललं पाहिजे? येस. येस बघा, सर. बाहेरचे नातेवाईक मित्र पण लई किडा कांड्या करतात. आणि ज्यांना मोठं यश मिळवायचं ना, त्यांनी निंदा सहन केलं पाहिजे. त्यांनी अडचणी येतील त्याला सहन केलं पाहिजे. सगळ्या इच्छा पूर्ण होतील याची गॅरंटी नाहीये, पण त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी झगडत झगडत रोज जीवन जगणं त्याला लाईफ मानतात. समजतंय का? येस येस सर. सर. सुख आणि दुःख ह्या दोन्ही गोष्टी येणार आहेत. सुख आणि दुःख. सुख संयमाने भोगायचं असतं आणि दुःख नेमाने भोगायचं असतं. जर तुम्ही दुःख भोगायला तयार नसताल, तर नेचर तुम्हाला फटके मारू मारू दुःख भोगायला लावल. समजलंय का? येस. काही लोकांना वाटतं आयुष्यात फक्त आनंदच येणार आहे. मग बस बोंबलं दुःख आलं का आहे ना, पार रडकुंडी यावर राहतात. मग असं वाटतं जिंदगी लई बरबाद आहे आपली.
पण तुम्ही विचार करा, देवा लय आनंद दिलाय, लय दिवस प्रॉब्लेमच नाही दिले, दे प्रॉब्लेम जरा वाट पाहते मी प्रॉब्लेमची, वाट पाहतो मी प्रॉब्लेमची. मग आला का तुम्ही मजा करणार त्यासोबत, पप्पी घेणार, त्याला मिठी मारणार, वा पठ्ठ्यात तुझीच कमी होती आज ह्या. म्हणजे लढलं पाहिजे प्रॉब्लेम सोबत. कारण की प्रॉब्लेम्स तुम्हाला आहे ना कशासाठी येतात, तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तुम्हाला घडवण्यासाठी येतात. समजतंय का? मग काही लोक आहेत ना Yes. प्रॉब्लेम मध्ये स्वतःला तोडून घेतात. काय करणार बरं? ज्याने जन्माला घातलंय ना ते पण साथ द्यायला तयार नाही. नवरा बायकोचे पण भांडणं आहेत, पोरा स्वराचे पण इश्यू आहेत. मग मित्र नातेवाईकला तर काही घेणं देणंच नाही, ते जळतातच आपल्यावर, शेजारी पाजारी आपले. हा, बाटल्यान डबले डुबळे घेतात. आपलं वाटतं कार घेतल्यावर सुधारतील, कार घेतल्यावर आणखीन जातात. नंतर घर घेतल्यावर सुधारतील, आणखीन मानतात लई मोठे झाले, कोणाचे तरी मुंडके मोडले वाटते. आले का लक्षात? ही दुनिया आहे ना, ही लई डेंजर आहे. त्याच्यामुळे मला काय वाटतं, तुम्ही जगत राहा, जगत राहा, जगत राहा, टेन्शन घेऊ नका. तुम्ही जर काय बोलत नसेल ना, काय बोलतच नाही. तुम्ही जर जास्त बोलायला लागले ना, काय बाडबाड बाडबाड करतय. तुम्ही जर वाळले आहेत ना, खायलाच भेटत नाही. तुम्ही डोले आहेत ना, काय एवढं खातो हत्तीसारखं. समजतंय का? Yes, sir. म्हणजे ही दुनिया आहे ना सोडणार नाही. त्याच्यामुळे टेन्शन न घेता रोज जिंदगी जगले पाहिजे आपण, काय अडचण नाहीये. म्हणजे प्रॉब्लेम्स असतील ना आपल्या आयुष्यामध्ये, येणार आहेत, पण तुम्ही लढत राहिले पाहिजेत, हार नाही मानायची. आता बघा, माझं रनिंग 40 वय आहे. 15 वर्ष झाले मी लगातार पैसे कमवतोय. इमॅजिन करा, नियर अबाउट विचार केला तर 25-30 करोड रुपयाचे ऍसेट क्रिएट केले मी. कुठून आलो तो सांगा मला? कुठल्या लेवलवरून आलो होतो मी? कशामुळे आलो? आणि आज मला लोक जॉईन करावं लागतात का? प्लॅन द्यावं लागतात का? इन्व्हिटेशन द्यावं लागतं का? नाही 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 नाही, मागचं 13-14 वर्षापासून मला असं काही करावं लागत नाही. समजतंय का? कारण की मी Yes. फास्ट शिकलो, फास्ट स्पीडने मी गोष्टी तयार झाल्या. आणि मी माझ्या टीमवर डिपेंड नाहीये, कुठल्या एका लेगवर डिपेंड नाहीये. त्याच्यामुळे माझी टीम ऍडवणी पण करत नाहीये. पण जर माझी टीमवर मी Yes. डिपेंड असतो, माझी डाऊनलाईन म्हणले असते, हा आमच्यामुळेच पैसे भेटतात, हा आमच्यामुळेच येतात तुम्ही, अशा सिच्युएशन मध्ये पण मी स्वतःला कधी ठेवलं नाहीये. म्हणून मी माझी टीम मेंटेन. समजतंय का? Yes, sir. Yes. Yes. त्या टीमला लई शेपटी फुटतात, कधी शिंग फुटतात, आमच्यामुळेच भेटतात, आता आमच्याकडे येत नाही, गॉसिप करायला लागतात, भांडणं करायला लागतात. यांना माहितच नाही तुमच्या खाली पण टीम आहे. ते पण लवकर असंच बोलायला चालू करणार आहेत. असं नाही झालं पाहिजे. शिकलं पाहिजे, आपल्या रागावर कंट्रोल केलं पाहिजे. काहीतरी प्राकृतिक स्वभाव असतात माणसाचे, रागीट स्वभाव असतो आणि भयाचा स्वभाव असतो. काही शांतीचे स्वभाव असतात आणि काही धैर्याचे स्वभाव असतात. 4 नेचर आहेत मेन माणसामध्ये. किती? Arun. 4. काही भय प्रभाव स्वभाव असतात, काही शांती प्रधान स्वभाव असतात, काही धैर्य प्रधान स्वभाव असतात आणि काही रागीट स्वभाव असतात. आणि ह्या रागीट माणसं, त्यानंतर भय माणसं, यांना यांचे झाड पण लय मोठं असतं, यांचे फळं पुत्र माता भरपूर असतात त्यांना. म्हणजे जन्मताच काही लोक रागीट घेऊन येतात, काही लोक भय स्वरूपात घेऊन येतात. प्रत्येक गोष्टी त्यांना भीती वाटते. काही प्रत्येक ठिकाणी रागीट असतात, काही ठिकाणी शांत असतात, काही ठिकाणी प्रत्येक ठिकाणी धैर्य असतो, तो हलत नाही. अशी 4ही कॅटेगरी लोक तुमच्याकडे येणार आहेत. म्हणजे 4ही कॅटेगरी लोकांना तुम्हाला मॅनेज करावं लागेल. पण तुम्ही म्हणले नाही मी शांती प्रधान आहे, माझ्या संग शांती झाले पाहिजे, तर मग गडबड होणार तुमची. भयप्रधान आणि क्रोधी आला का तुमचा कार्यक्रम झाला. आणि समजा तुम्ही क्रोधी, तुमची डाऊनलाईन पण क्रोधी, आता धिंगाणाची. कधी होतं ना, नवरा पण रागीट आणि बायको रागीट, रोज भांडे वाजतात त्यांची. बघा, दोघांनी 2 ठिकाणी पाहिजे. म्हणजे एक रागात असेल ना तर एक शांत पाहिजे. म्हणून म्हणतात ना, थोडंसं कुंडली मिळवा, गुण जमवा. म्हणजे बघा, रागाला आहे ना धैर्याने शांत केलं जातं. बघा, रागाला धैर्याने शांत केलं जातं आणि भयाला शांतीने शांत केलं जातं. म्हणजे भयाला जर कमी करायचं असेल तर शांत स्वभाव तुम्ही थोडा केला पाहिजे, आणि रागाला कमी करायचं असेल तर तुम्ही थोडंसं धैर्य ठेवलं पाहिजे थोडं लाईफमध्ये. चला प्रश्न घेऊया नेक्स्ट. सर मला एक विचारायचं, म्हणजे आता ह्याच्यावरूनच मला एक आठवलं की मला पण असं वाटतं की मी दुकान भाड्याने दिलंय, तर मी रिटेलिंग जास्त केलं, म्हणजे जवळजवळ माझं पर्चेसिंगच आता 2-2.5 लाखाचं केलं. तर मला असं वाटतं की परत दुकान ताब्यात घ्यावं, आपलं ऑफिस सारखं ठेवावं, रिटेलिंग पण करावं, तिथंच बसून प्लॅन द्यावेत. आता माझं पण एज 55 आहे. तर ह्या एजला मला तुमच्याकडनं सल्ला हवाय की असं मी केलं तर परत चांगलं लय होऊ भारी शकतं. होईल. म्हणजे काहीच अडचण नाहीये, कारण की हा बिझनेस असा नाहीये तुम्ही इथं मर्सिडीज पाहिल्या, गाड्या पाहिल्या, लाखो करोड रुपये पाहिले, आरटीपी घेतला आणि तुम्ही फार इन्स्पायर झाले. याच्या पाठीमागं फार संघर्ष केलाय सगळ्या अचीवर लोकांनी. हे संघर्ष नाही पाहिला जात. फक्त आपल्याला असं वाटतं की एका झटक्यात मी शिकन, पण एक्झॅक्टली त्याच्यात चालायला लागल्यावर कळतं की संघर्ष आहे आपल्या जीवनात. तर हा बिझनेस फक्त प्रोडक्ट विकण्याचा नाहीये, हा बिझनेस फक्त नेटवर्क बनवण्याचा पण नाहीये. हा बिझनेस, ह्या बिझनेसच्या सगळ्या कलाकारी शिकण्याचा बिझनेस आहे. तर तुम्हाला असं वाटतंय की बाबा दुकान भाड्याने दिलंय, काय अडचण नाही, तुम्ही दुकान घ्या, एक रिटेल काउंटर करा, रिटेलिंग पण करा. त्यानंतर काही टीम प्लॅन देऊन टीम पण बनवा ना, काही तिथं शॉपमध्ये काही टीम चालू करा, काही शेजारी हा, टीम बनवून स्वतःची शकतात. माझी 2 दुकानं आहेत, स्वतःचीच हो, 2 दुकानं आहेत.
तर 15,000 भाडं घेण्यापेक्षा मी जर एवढं रिटेलिंग छान करू शकते, ते स्किल माझ्याकडे आहे आणि मग मी त्यात रिटेलिंग रिटेलिंग करता करता असे काही रिटेल दुकानदार असतील त्यांना जॉईन करायचं, त्यांना म्हणायचं तू पण रिटेलिंग कर आपल्या वेगळ्या ठिकाणी. दुसऱ्या मेडिकलचा आपला फायदा नाही पण बिझनेस द्यायचा, आपल्या तू मेडिकलला आणायचं, त्याला प्लॅन द्यायचा, बघ मला एवढा फायदा होतो महिन्याला 50, 60, 70 हजार रुपये. तुमचे दुकानदार काही मेडिकल कनेक्ट होतील आणि काही नेटवर्कर असतील, काही तरुण मुलं मुले असतील, त्यांना डायरेक्ट घरातून करायला लावा. कधी ऑनलाईन हा मिटिंग करा, कधी कधी मेडिकलमध्ये आणून घरी मिटिंग यायला करा. लोक टाळतात. हं, घरी यायला लोक टाळतात. आता हा साडी मग दुकानात दुकानात उभा राहून आहे ना 50% मेडिकलचे प्रोडक्ट विका आणि जे चांगले चांगले होतकरू लोक येतात त्यांना आपल्या प्रोडक्टला आणा. आणि त्यांना जर वाटलं पैसा पाण्याचा प्रॉब्लेम आहे, अगो ताई याच्या सोबत तुम्ही आमचं बिझनेस पण करू शकता. जसं मी मेडिकल टाकून केलंय ना, तुमच्या घरातून बिझनेस करू शकतात. इंटरेस्ट असेल तर सांग, या पुढल्या वेळेस तुम्ही प्रोडक्ट वापरा, नंतर मी तुम्हाला सांगते. आलं एक लक्षात? म्हणजे एक आतापर्यंत मेडिकल मधून आपण तुम्ही फक्त लोकांना प्रोडक्ट विकत होते आणि तुम्ही मोठे वातात. पण आता काही हो. असे स्वप्न लोक आहेत, असे काही होतकरू लोक आहेत, त्यांना बिझनेसची पण गरज आहे, त्यांना तुम्ही बिझनेस देऊ शकता. येस, माझा तोच विचार आहे सर, की स्वतःचं दुकान भाड्याने दिलेलं आता 11 महिने अग्रीमेंट झालं की आपल्या ताब्यात म्हणून घ्यायचं. म्हणून म्हणून आहे ना, अतिउत्साही नाही व्हायचं काही गोष्टीमध्ये. बऱ्याच वेळा अतिउत्साहामुळे पण काय होतं माणूस आहे ना चुकीचे निर्णय घेतो कधी आयुष्यात. येस, चालेल, एक चलो 4-5 नेक्स्ट. महिने करून बघा. गुड 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 गुड. चला आणखीन कोणाला काय विचारायचंय? मॉर्निंग मला सर. वाटतं या प्रश्न उत्तरातून लय मजा येऊ राहिले, शिकायला भेटू राहिले सर सगळंच. म्हणजे येस. अंडरस्टँड व्हायला लागलाय पूर्ण बिझनेस. सर्वप्रथम आमच्या महागुरूंना वंदन. हो. दुसरी गोष्ट, माझे 1च महिना झालेला आहे, मी पार्ट टाइम काम करत करतच हे करते आणि 7 लेडीज माझ्यासोबत ह्याच्यात काम करतायत. 4 डायरेक्ट आहेत आणि बाकीचे डाऊन लाईन आहे. काम करताना कसं असं जोश वाटतो, सकाळ झाली की असं वाटतं किती लोकांना भेटायचं, किती काय करायचं. थोडस टाइम मॅनेजमेंट माझं होत नाहीये आणि फिट मंत्रा इच्छा खूप होते जॉईन व्हायची. पण असं मुलीची एक्झाम वगैरे घरातलं बाकीचं त्याच्यामुळे मला तिथे म्हणजे कनेक्ट व्हायला थोडा इश्यू होतो. हो हो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक माझ्याबरोबर आता इन्सिडेंट घडला. ओळखीचेच होते. त्या काकींना थायरॉइड सुद्धा होता आणि दुसरी गोष्ट गुडघेदुखी होती. तर काकींचं माझं बोलणं झालेलं आणि त्यांना मी सांगितलं होतं की अशा अशा औषध आहेत, मी माझ्या आईला दिले तर त्यांना खूप रिझल्ट आला. तर काकी येते, तर काकी बोले ये घेऊन घरी. तर मी माझ्या मिस्टरने घेऊन त्यांना घरी गेली, तर त्यांचा मुलगा होता. तो वेबसाईट वगैरे क्रिएट करतो आणि त्याला 1 लाख रुपये पगार आहे आणि नेमका तो पण तिथे होता. तर मी म्हटलं चला छान आहे. मग त्या मुलाला सुद्धा आणि काकींना सुद्धा प्रोडक्टचा डेमो दाखवला आणि तुमचे व्हिडिओज वगैरे दाखवले आणि त्यानंतर त्यांना तिथे आवडले. पण जेव्हा ते काका घरी नव्हते आणि सेकंड डे त्यांचा मुलगा घेऊन प्रोडक्ट रिटर्न आला की नको, हे एवढे औषध कुठे खायची आणि काय झालं तर. म्हणजे काकी सॉरी सॉरी बोलायला लागल्या, बाळा आता नको, असू दे मी नंतर खाईन. म्हणजे मला असं बरं थोडस खूप नर्वस झाली की म्हणजे आपण एवढं चांगलं हेतूने दिलं आणि हे. बराबर. आता हा प्रश्नाचं उत्तर पहिले देतो की असं कधी होत असतं. आता हे कळलं ना असं होत असतं, सगळ्या इच्छा पूर्ण होणार नाहीत, हा विचार करायचा की 10 मधून एखादा आयटम तर असा भेटणारच आहे आपल्याला. ऍग्रीमेंट करायचं, पुढे जायचं. कारण की होऊ शकतं त्या माणसाला त्याच्या भाग्यात नसन, त्यांना आणखी ते दुःख भोगायचं असेल, किंवा होऊ शकतं 2-3 महिन्यानंतर त्यांचे ते प्रयत्न संपल्यावर तुम्हाला कॉल येणार असेल. आपण निराश का व्हायचं? बघा, प्रत्येक जो घाव असतो ना, तो घावानी दगड फुटणं असं नाहीये. होऊ शकतं दगड 10व्या गावात फुटतो, पण याचा अर्थ ते 9 गाव चुकीचे गेलेत का? याला तर अपयश म्हणतात. काही लोक डायरेक्ट नो म्हणतील, काही लोक प्रोडक्ट घेतील आणि मग म्हणतील त्यांच्या निगेटिव्ह ऐकल्यावर. त्यांना म्हणायचं काय अडचण नाहीये, असं होत असतं. 10 मधून 20 मधून असे 1-2 लोक भेटतात, पण काय अडचण नाही. तुम्ही ट्रीटमेंट घ्या, आजाराची काळजी घ्या, याने लई प्रॉब्लेम येतात मार्केटमध्ये. लवकरात लवकर डॉक्टरला दाखवा, सल्ला घ्या, वनवा हे करा आणि माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. जर तुम्हाला येणार काही मदत लागली तर मी मदत करेन. प्रोडक्ट बिडक्ट घ्यावा असं काहीच नाहीये आणि वापरत राहा. आणि 2-3 महिन्यानंतर त्या आजीबाई तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील, अगं बाई ते दुखणं बरंच नाही झालं ग. आणि होणार नाही आपल्याला पण माहिती आहे ना, कारण की डॉक्टर लोक आजार नाही नीट करत, आजार बदलवतात फक्त. ते काय का जेवण देऊ राहिले का? पण धैर्य कुठे आहे आपल्याकडे? आपल्यावर तर लगेच झालं पाहिजे. यासाठी धैर्य ठेवा. संसारात धैर्य ठेवलं का नाही ठेवलं? मग मी तुमचा व्हिडिओ लगेच बघते, मग व्हिडिओ नाही नाही बघितल्यावर नाही नाही. मला प्रश्न प्रश्न फक्त नुसतं तुम्ही मोटिवेशन नाही, हा लय महत्वाचा मुद्दा आहे की जीवनामध्ये जेव्हा कधी अपयश येईल आणि अपयश झाल्यानंतर तुम्ही निराश होतात, तर याचा अर्थ तुम्ही लवकरच बिझनेसच्या बाहेर जाऊ शकता. तुमचे स्वप्न, तुमचं उद्देश, तुमचं ध्येय स्ट्रॉंग नाहीये, तुम्ही जिद्दीला नाहीये. कारण की म्हणतात ना निश्चय जर असेल ना तर सातत्य ठेवतात.
पण निश्चय जर कमजोर असेल ना, अपयश आलं का सातत्य डळमळणार. आणि सातत्य डळमळायला लागलं म्हणजे काय, निश्चय क्लिअर नाहीये. जरी हा बिझनेस या गोष्टीमुळे तो करत नाहीये. म्हणजे एक छोटा व्यक्ती तुम्ही पॉझिटिव्ह केलं, दुसऱ्या व्यक्तीने घरच्या व्यक्तीवर विश्वास असतो ना. माझ्या पत्नीला कोणी 4 तास समजवलं आणि मी येऊन फक्त 4 मिनिटं बोललो, तर कोणाच ऐकल ती? नवऱ्याचं. आणि आज या जगामध्ये लय हुशार लोक आहेत, अतिशहाणे लय लोक आहेत का नाही? सिंपल आहे. पाठ आहे. जेव्हा तुम्ही कुंपण लावतात, जेव्हा एखाद्या शेतीमध्ये तुमच्या घराच्या बाहेर एखादं झाड लावलं, त्याला कुंपण लावलं का तुम्ही? कधी लहानपणी तुम्ही काटेरी झुडूप लावलं का झाडाला? असं कोणी कोणी केलंय? काटे लावले, कुपट लावले आपल्या गावानी, तुमच्या घरासमोर कोणी कोणी केलं? केलंय ना? का लावतात? मग याच्यातून काय शिकायचं सुजाता मॅडम? इथून पुढं लोकांना प्रोटेक्शन पण टाकायचं. मॅडम आता मी तुम्हाला एवढं सांगितलंय, पण कोणी तुम्हाला येऊन निगेटिव्ह सांगू शकतं, असं तसं हे तसं. पण लक्षात ठेवा, आज मार्केटमध्ये जर बघितलं तर कोणी नीट करू शकत नाही. हे आजार आपल्या खाण्यापिण्यामुळे गेलेत आणि हे आजार आपली खाण्यापिण्याची लाईफस्टाईल बदलूनच नीट होतील. डॉक्टर लोक फक्त गोळ्या देतात आणि तो फक्त तात्पुरता आजार कमी होतो. मग आता प्रोटेक्शन टाकायचं. प्रोटेक्शन म्हणजे काय? नुसतं प्रोडक्ट विकून नाही यायचं, तर कोणी त्यांना निगेटिव्ह सांगितलं तरी त्यांनी ते निगेटिव्ह आत नाही घेतलं पाहिजे. ह्याच्यातून शिकायचं आणि दुसऱ्या व्यक्तीकडे जायचं. आणि हा बिझनेस फक्त प्रोडक्ट विकण्याचा नाही सुजाता मॅडम. हा बिझनेस सोबत तुम्ही प्लॅन लोकांना दाखवा. म्हणजे प्लॅन दाखवलं ना लोकांना, तो लोकांना भरोसा येतो त्याला जरी पैसे टाकले तर प्रोडक्ट पण भेटतील आणि पैसे पण भेटायला चान्स आहे. त्याच्यामुळे लोक जास्तीत जास्त रिस्पॉन्स देतात. सुरुवातीला अपयश येणार आहे. मला 2.5 महिन्यात 72 लोक नाही म्हणले होते. तुम्हाला तर एकच बाई म्हणले आता शिक नाही. मग बाकीचे ते 5-25 हा म्हणले, त्यांचं काय? देव म्हणणार उजून सुदर्शन पाठव वाटतं सुजाता मॅडम कडे मला. हा, एवढे लोक येस म्हणले, तेवढ्यानी प्रोडक्ट घेतलेत, एक नाही म्हणले तर बाई निगेटिव्ह झाली. निगेटिव्ह नाही झाली सर, थोडस म्हणजे थोडस 1% नर्वसनेस आलेला. अशा वेळेस नर्वसनेस झाला ना, तर मोठा श्वास घ्यायचा, स्वतःशी पॉझिटिव्ह बोलायचं. कमॉन, 10 मधून 5-6 लोक येस म्हणणार आहेत. आलं का लक्षात? तयारी करा ना. मी काय सांगितलं, यश पण घ्या पण दुःख पण येणार आहे, हे लक्षात ठेवा. दुःख Yes, sir. आल्यानंतर पॉझिटिव्ह कसं व्हायचं याची पण तयारी ठेवा. जसं गार लागल्यानंतर तुम्ही गरम पाणी करतात का नाही करत? सर कंटाळा आला तर चहा करतात का नाही करत? मग निगेटिव्ह झाल्यावर पॉझिटिव्ह कसं व्हायचं हे शिकलेलं नाहीयेत. कुठं लिहून घ्या की निगेटिव्ह झाल्यावर मी काय ऐकून पॉझिटिव्ह होते. स्वतःशी बोलून होते का सिनियर संघ होते, की एखादा व्हिडिओ ऐकून होते, का गाणं ऐकून होते, किंवा राऊंड मारून होते, किंवा एखादा सूर्यनमस्कार म्हणून होते, का नवऱ्यासंग भांडणं करून होते. लिहून घ्या कोणता फॉर्म्युला आहे तुमचा. निगेटिव्ह झाल्यानंतर पॉझिटिव्ह कसं व्हायचं. एक बाई म्हणली मी निगेटिव्ह झाल्यानं शॉपिंगला जाते. नवरापासून बोंबलत. म्हणजे नवरा रागवलं रे नागवरा, नवऱ्याला जा विचारायला चंदन लावून येते मी नवरा म्हणतो बो तू आहे भांडणच नाही करायचे मला, तू माझे पैसे खर्च करते रागालो तुला. ती म्हणली तुम्ही रोज रागवा माझ्यासोबत, पण मी रोज शॉपिंग करणार मग. त्याच्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह कसे होतात ना, हे फॉर्म्युले अंडरस्टँड केले पाहिजे. येस. आणखीन काही? आणखीन मॅडम तुम्ही म्हणजे छान सुरुवात केली आहे मुंबईमध्ये, पण संघर्ष करावा लागणार आहे. अपयश येणारे, रिजेक्शन येणारे, मान सन्मान सगळ्या. जसं सोनं प्युअर आहे का नाही हे पाहण्यासाठी आहे ना, लय तापलं जातं. तसं तुम्हाला पण हे तुमचं स्वप्न, हे टार्गेट, हा बिझनेस तुमच्या सगळ्या तत्व परीक्षा घेणार आहेत. त्या परीक्षेत तुम्हाला पास झाल्या ना तरच हायर लेवलचं सक्सेस भेटेल. तर मला लाला सर आणि मनीषा मॅडमचं म्हणजे सपोर्ट खूप छान आहे आणि त्यासाठी त्यांचा खरंच सपोर्ट नसेल तर तरी सुद्धा मी सुद्धा उभी राहणार आहे. कमांडो ट्रेनिंग. हा, सिनियर बघा, उन्हामध्ये ना कोणी चमकतो, अंधारात चमकणाला हिरा मानतात. समजतंय का? सिनियरचा सपोर्ट असल्यावर कोणी पण म्हणेल बिझनेस करतोय, लय भारी बिझनेस आहे. पण सिनियरचा सपोर्ट नाहीये. स्वतःला जाऊन जेव्हा काम करायचंय ना, आणि तुम्ही जर काम करत असाल ना, तर मग काम होतं. बघा, तर नांदायला तुम्ही एकटेच आलात नवऱ्याच्या घरी सगळ्या जणी, काय वाटतं? का आई बापाला घेऊन आले, बहीण भावाला घेऊन आले नांदायला, चला तुम्ही पण माझ्या संग. तिथं तुम्ही इंडिपेंडंट आहेत. पण सनेज करताना डिपेंड का होतात काही कळतच नाही मला. ठीक आहे, थोड्या दिवस व्हा डिपेंड शिकेपर्यंत, पण पटपट शिका आणि नंतर सिनियरला बोलू नका. डाऊनलाईनला सांगा मी सिनियर आहे आता. याच्यामुळे काय होईल, तुमची डाऊनलाईन पण लवकर इंडिपेंडंट तयार होईल. अजून एक प्रश्न आहे सर, म्हणजे तुमचे जसे मी विचार करत होते सरांचे 85 प्लॅन कसे झाले असतील, तर मी असं एक टार्गेट ठेवले की माझे रोजचे स्वतःचे इंडिव्हिज्युअल प्लॅन आता झालेच आता पाहिजे. 85 प्लॅन कसे झालते? 85 माझे हायस्ट प्लॅन कसे झालते? मी एका ठिकाणी 17 लोकांना होम मिटिंग दिलती, तिथं माझे 2 तास गेले होते. दुसऱ्या ठिकाणी मी 25 लोकांची होम मिटिंग दिलती आणि बाकीच्या आणखी 3 मिटिंग केल्या त्या ग्रुप मिटिंग तेव्हा झालते. त्यानंतर मुंबईमध्ये माझं रेकॉर्ड झालं 56 प्लॅनचं. त्यावेळेस मी 6 हॉटेलला व्हिजिट दिलती. हॉटेलला 3 हॉटेलला आणि 4 घरी. कारण की मी ठरवलं होतं मला माझं रेकॉर्ड ब्रेक करायचंय. तर तुम्ही डायरेक्ट 85-57चा विचार नका करू. तुम्ही टार्गेट करा की पहिलं 5, मग 7, मग 10 असे टार्गेट करा. तुम्ही डायरेक्ट माझा मोठा जम घ्यायला लागला तर प्रॉब्लेम तयार होईल. नाही नाही, मी ते पाहिलं म्हणून मला असं वाटतंय की मी 20 लोकांना
म्हणजे रोज हे डायरेक्ट करणार. डायरेक्ट 20 नाही करायची. एक दिवस करता, 2 दिवस करता, नंतर सोडून देतात. हळूहळू ग्रोथ करायचं. जसं वजन अचानक बाळ जन्माला आलं 3.5 किलोचं, नंतर कळलं दुसऱ्या दिवशी 70 किलो झाले, तर असं वाटून राक्षसाला काय जन्माला आपल्या पोटी. म्हणजे कुठली पण वाहन नॅचरल वेने झाली पाहिजे आपली. चालेल सर. आणि कधी पण लक्षात ठेवा, रात्रीतून चमत्कार होणार नाही बिझनेसमध्ये. तुम्हाला हा बिझनेस करण्यासाठी प्रॉपरली रेग्युलरली कन्सिस्टन्सी काम करावं लागेल. अचानक जरी चेक निघला, येलो बी निघला, कुठलं काही इन्कम केलं, तर ते पुन्हा डाऊन होईल. पुन्हा तुम्ही ते डाऊन होण्याच्या आधी ताकद लावून काम करा. कालच मी उदाहरण दिलं, झोका असा केल्यानंतर झोका रिटर्न येतो, बरोबर आहे. बऱ्याच लोकांना आहे ना, चेक मोठा निघल्यानंतर आहे ना काम करणं बंद करतात, सिनियर वाटतं. नंतर ते एवढ्या जोरात खाली पडतात ना, मग येलो बीची लेग सुद्धा त्यांची साईड व्हॅल्यूम येते डायरेक्ट. हाऊस बोनसची लेग साईड व्हॅल्यूम येते. आणि नंतर कळतं साईड व्हॅल्यूम पण वाईना आता. हे फक्त अहंकाराने होतं. हे लीडर लोकांना चांगले अनुभव आले असतील. हे नाही, मला अनुभव आलेले आहेत ना, म्हणून 15 वर्ष मी झोका असा टाईट ठेवलाय. मी फिरतच नाही इकडे तिकडे, किती पैसे आले. पण लोकाला 5-25 हजार आले ना, लगे बायकोच्या कानातलं, बायकोच्या माहेरला, कंदुरीला जातो, इकडे कुठं जातो, तिकडे जातो. मग 2 महिने सगळं टीम झिरो झाल्यानंतर मग हा म्हणतो आता सनेज करायचं आपल्याला. तोपर्यंत टीम म्हणती चल फुट, आता आम्हाला नाही करायचं. येस सर, येस. थँक्यू सर. तवा तापलाय ना, त्याच वेळेस पोळी टाकली पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? नक्कीच सर, येस. पण तवा तापल्यानंतर आपण विचार करतो नाही, वॉशरूमला जाऊन येते मी, तवा गार झाला बाई आता आंघोळ करून येईपर्यंत. चलो नेक्स्ट क्वेश्चन काय असेल तर बोला. नाना पाटील सर बोला. सर नमस्कार. मी हं, चाळीसगावमध्ये काम करतो सर, जळगावमध्ये. हं. पहिला चेक 1,050 आला होता आणि लास्ट चेक आता 42,000 प्लस केला सर. पण वा, बरेचसे लोक येतात सर आणि 2-4 महिन्यानंतर आउट होतात. बरोबर आहे. लॉ ऑफ नेचर आहे बिझनेसचं. आउट का होतात? कारण की आपल्याला जे शिकवायला पाहिजे, जे त्यांच्यासोबत स्पीडने करायला पाहिजे, त्यासाठी आपण कॅपेबल नसतो, होऊ पण शकत नाही. कारण की पटपट लोक येतात ना, रोज येतात, जॉईन झाला का लगे लोक चालू होतात यायला. तर शेतीमध्ये काही रोपटे जातात, काही येतात, काही टिकतात, पण शेतकरी थांबतो का? नाही. आणि जरी लोक नाही आले, नाही केलं, तर लॉस काय झाला लोकांचा? साबण, टूथपेस्ट, आकाश सोना पेले, त्यांचे आजार दूर झाले, त्यांनी प्रोडक्ट वापरले. किराणा दुकान, एखाद्या मॉलमध्ये, मेडिकलमध्ये हजारो लाखो कस्टमर आले आणि गेले, काही फरक पडतो का? नाही सर. काही फरक पडत नाही. मग आपल्या बिझनेसमध्ये आपण फक्त इथं विचार करतो, पण जॉबमध्ये 10-10, 20-20, 30-30 वर्ष, एका दुकानामध्ये 10-10, 15-15 वर्ष, किती वेळ गाठला असतो. पण इथं आपण थोडा वेळ घालतो, लगेच टेन्शन घ्यायला लागतो, काय व्हायना म्हणून. अरे का टेन्शन घ्यायचं? लढत राहायचं आपण. जॉबवाले लोक लढतात, तसं आपण का नाही लढायचं आयुष्यामध्ये? लढलो पाहिजे की नाही लढलो पाहिजे? येस सर, येस. आणखीन काय विचारायचं नाना पाटील सर याच्यावर तुम्हाला? क्लिअर झालंय? बिझनेसचा सिद्धांत आहे. माझ्या वडिलांनी आहे ना, जवळपास त्यांचं पूर्ण 20-25 वर्ष शेती केली आणि कंटिन्यू शेतीमध्ये कधीच नाही काय भेटलं. मी त्यांना विचारलं, कधी कॅल्क्युलेशन केलं का, शेतीचा हिसाब करायचा असतो का, का पडीक पडून देतो का? अरे शेतकरी माणसाला माहिती आहे परवडत नाही, पीक येत नाही, तरी पण पडीक पडून देत नाही. बरोबर आहे ना? येस. इथं विश्वास आहे, होणार आहे ना. तर मला काय वाटतं, जर 2-5-10 वेळा जरी टीमा ब्रेक झाल्या असतील, लोक गेले असतील, तर पुन्हा उभा राहा ना. आणि करेपर्यंत, जोपर्यंत आपल्या टीमा उभा राहत नाही, तोपर्यंत जिद्दीने पुन्हा उभा राहिलं पाहिजे आपण. काय वाटतं पाटील सर? बरं, नाही उभं राहिले आपण, नाही उभं राहिले तर सनेजमध्ये टिकणार नाही. पुन्हा आपला जॉब, शेती, काही व्यवसाय करत बसावं लागेल. मग तिथं होणार आहे का? तिथं स्वप्न पूर्ण होणार आहे? मग जिथं होणार आहे तिथं 1000 वेळा अपयश आलं ना, तरी उभं राहिलं पाहिजे. आणि अपयश काय येतंय? कंपनीमुळे येतं का, प्रोडक्टमुळे येतं का, प्लॅनमुळे येतं का, लोकांमुळे येतं का? नाही. आपल्या आतमध्ये पाहिजे ते स्किल नाहीये, आपला पाहिजे ते नॉलेज नाहीये, म्हणून अपयश येतं. हे मला समजायचं, म्हणून मी इथं सक्सेसफुल आहे. काय कळलं पाटील सर? स्किल डेव्हलपमेंट करावं लागेल सर अजून. हो, पण लई सर डेव्हलप करावं लागेल. आता वय किती आहे सांगा मला? 40. 40 वय. 20 वर्ष झाले पैसे कमवण्यासाठी काम करताय. तुम्ही जिथं काम करता तिथं हायेस्ट पेमेंट किती कमवलं तुम्ही जॉबमध्ये? 30,000पर्यंत. आणि इथं किती कमवलं हायेस्ट? 42,000पर्यंत. मला सांगा. मग ही इंडस्ट्रीमध्ये पैसे आहेत का नाही? मग तिथं 20 वर्ष गाठली, इथं घाला ना 4-5 वर्ष मनापासून, करा ना बाउन्स बॅक पटपट. जरी एखादी गोष्ट नाही घडली, पडले तुम्ही, पुन्हा उठायचं. सायकल मी चालायला लागलो, पडलो का पुन्हा उठायचो, चालायला लागलो का पडलो का पुन्हा उठायचो. हा, बॉल मिस झाला का क्रिकेट बॉल पुन्हा खेळतो, पुन्हा खेळतो. अरे 10, 20, 30, 50 मॅच मध्ये जरी स्कोअर नाही झाला ना, तरी ते क्रिकेटर बॅट्समॅन बॅट सोडत नाही, ते बॉलर बॅलिंग सोडत नाही. सोडतात का लोक सांगा मला? राजकारणी लोक 2-2, 3-3, 4-4, 5-5 इलेक्शन म्हणजे 20-20 वर्ष हारतात. किती वर्ष? 20-20 वर्ष. तरी तरी तो माणूस 25व्या वर्षात पुन्हा निवडणूक लढतो आणि जिंकतो. आणि होतो काय? सरपंच, आमदार, खासदार आहेत आपल्या गावाने असे लोक. 10-10, 20-20 वर्षापासून सरपंच होण्याची तयारी आता. हो सर. माणसं हारच नाही मारणार मरेपर्यंत. साला याला पाडल्याशिवाय
आणि मी झाल्याशिवाय आपण नाही रुकेगा साला, झुकेगा नाही पुष्पा. मग इथं का आपण झुकायचं? पुन्हा असं विचार करा, नवीन टीम बनवायला चालू करा, फ्रेश व्हा. जसं आंघोळ करून फ्रेश होतात, सूर्य नवीन येतो. आजचा दिवस संध्याकाळचे 5 वाजता, संध्याकाळचे 3 वाजता, रात्री 10 वाजलेत ना, तरी नवीन लाईफ सुरू करायला कोण रोखलं नाही तुम्हाला. यू कॅन स्टार्ट युअर लाईफ रिफ्रेश, रिस्टार्ट. येस सर. कोळशात येस. आग आहे, पण ती भट्टीत टाकल्यावर. कधी? भट्टी टाकल्या. भट्टीत टाकल्यावर. तसं तुम्ही स्वतःला भट्टीत टाकलं ना, तर तुमच्यातली आग जागी होऊ शकते, स्पार्क जागा होऊ शकतो. बी मध्ये झाड आहे, पण त्याला जमिनीत लावावं लागेल. राईट और रॉंग? येस. चलो नेक्स्ट क्वेश्चन. येस अमृतजी बोला. सर मी जालना जिल्ह्याहून बिलॉंग करतो सर. बिझनेस मध्ये थोडं प्रॉब्लेम येते सर मला. तेच म्हणजे बोलण्यासाठी सेशन आहे आपला, बोला. तेच बोलण्यासाठी सेशन आहे. काय अडचण आहे तुम्हाला? प्लॅन देतो ना सर मी, तर काय होतं, लोक कस्टमर जास्त बनतात सर माझ्याकडे, बिझनेस मध्ये इन होत नाही. बरं. म्हणजे बऱ्याच 5% वेळा लोक बिझनेस मध्ये येतात, 95% लोक प्रोडक्ट वापरतात सर. तर मला वाटतं 95% लोक बिझनेस मध्ये यायला पाहिजे, आणि 5% लोक प्रोडक्ट वापरायला पाहिजे असं वाटतं सर मला. बरं. म्हणजे जास्तीत एका जास्त टीम एका बनायला साडीच्या पाहिजे. दुकानात एका साडीच्या दुकानात जेव्हा तुम्ही साडी घ्यायला किंवा तुमचा शर्ट घ्यायला गेला, तर सेल्समन लोकांनी जर तुम्हाला शर्ट 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 म्हणला, तर तुम्ही शर्टच घेणार. तर तुम्ही बिझनेसमध्ये प्रेझेंटेशन दाखवण्याची पद्धत तुम्हाला बदलावं लागेल. तुमच्या सिनियरला विचारा की सर तुम्ही प्लॅन कसा दाखवता, त्याच्यामुळे तुम्हाला जॉईनिंग होतं. तर जॉईनिंग येण्यासाठी कसा प्लॅन दाखवला पाहिजे. आपल्या युट्यूबला प्लॅन आहे, आपल्या आरटीपीचा पण प्लॅन आहे. तिथं जा, स्टडी करा. आणि त्यानंतर दुसरा पार्ट आपल्या कमांडो ट्रेनिंगचं ESSIचं सबस्क्रिप्शन करा सगळेजण. तुम्ही सगळेजण ESSIचं ₹89 महिन्याचं सबस्क्रिप्शन आहे ते करा, आणि तुमच्या येणाऱ्या प्रत्येक लोकांना सबस्क्राईब करायला लावा. तुम्ही युट्यूबचे व्हिडिओ पाहा, डायरी पेन घेऊन पॉज करून. तुम्हाला जे येतंय, तुम्ही जे बोलतात, ते बोलण्यामुळेच लोकांना प्रोडक्ट आवडतं. बरोबर आहे ना? येस सर. म्हणजे नक्कीच तुम्ही प्लॅन बद्दल, पैशाबद्दल, टीम बद्दल बोलत नाहीयेत. त्याच्याबद्दल जर बोलायला लागले, तर तुमचे लोक बिझनेसमध्ये पण जॉईन होतील. म्हणजे तुम्हाला वाटतंय ना की आता बिझनेसमध्ये लोक आले पाहिजे, 10% प्रोडक्टवर बोला, 90% बिझनेस प्लॅनवर बोला ना, येतील ना लोक बिझनेसमध्ये. त्याच्यासाठी नवीन पद्धतीने प्लॅन कसा दाखवायचा, यासाठी युट्यूबवर व्हिडिओ येतं. आरटीपी मध्ये झाले, त्या व्हिडिओला सर्च करा आणि डायरी पेन घेऊन एक डायरी बनवा, आणि व्हिडिओ पाहताना पॉज करू करू पेन पाहायचा की मी कुठं चुका करतोय, मी हे बोलतोय का, मी हे दाखवतोय का. आणि जर उत्तर आलं नाही दाखवत, तर ते दाखवायला चालू करा त्या नव्याने अँगलनी. कारण की तुम्ही ज्याच्याकडे जातात त्याला काहीच माहित नाही प्रोडक्ट, तुमच्या तोंडातून शब्द जातात सवय झाल्यामुळं. म्हणून लोक म्हणतात प्रोडक्ट द्या आम्हाला. आलं का लक्षात? कळालं सर. हा. मग कधी कधी मला वाटतं माझ्या तोंडातून निघणारे शब्द, ते शब्द जर तुम्हाला बदलायचे असतील, तर तुम्ही प्लॅन केला पाहिजे डायरी पेन. याचा फायदा काय, याचा तोटा काय. तर काही लोक प्रोडक्ट घेऊन बिझनेसमध्ये येतील, पण काही लोक आपल्याला प्लॅन दाखवलेच पाहिजे, जॉईनिंगच केलं पाहिजे. कारण की जॉईनिंग लोकांना पैसे देणार आहेत, हा भरोसा जर दिसला ना, तर लोकांना प्रोडक्ट पण खातात आणि आपल्यासोबत बिझनेस पण करतात. आज प्रत्येक घराघरात पैशाची गरज आहे का नाही? येस सर. येस पण सर तुम्ही आहे. लोकांकडे जातात नुसते प्रोडक्ट विकायला, आणि मग लोकांनी प्रोडक्ट घेतात लोक, पण लोकांना कळतं नंतर चायला आमच्याकडे पैसे कुठे प्रोडक्ट खायला. काही लोकांना प्रोडक्ट माग पण वाटू शकतात, गरीब माणसाला हे प्रोडक्ट वाटू शकतात की नाही वाटू शकत. वाटतं सर मग. हा. मग वाहक वाटतात. मग तुम्ही नुसते प्रोडक्ट दाखवताय ना त्यांना, म्हणून. पण त्याच्या पाठी मग संधी दाखवली तर त्यांना स्वस्त वाटायला लागतील. त्यांना वाटेल काय नाही भाऊ, काम करता करता लोकल सांगून आपले प्रोडक्ट पण फ्री निघतील. तुमच्या घरी कोणी नुसते प्रोडक्ट सांगायला आलं असतं, तुम्ही केला असतं की नाही बिझनेस, सांगा बरं मला. तुम्ही म्हणले असते दोन नाही तीन सर. भाऊ भाऊ प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊन नंतर बंद करून टाकू. बरोबर ना? येस. रिटेलिंग वर जास्त काळ माणूस नेटवर्किंग मध्ये टिकू शकत नाही पोरांनो, हे लक्षात ठेवा. जास्त काळ नाही, मी म्हणतोय चान्सेस 1% आहेत फक्त टिकण्याच्या रिटेलिंग वर बिझनेसमध्ये. जर तुमचं दुकान बिकान असेल तिथं टिकतान तुम्ही, ट्रॅडिशनल बिझनेसचा ऑलरेडी सेटअप आहे तिथं टिकतान. पण नेटवर्किंग करायचे आणि तुम्ही म्हणले मी सेल्समन सारखं रिटेल करू करू टिकन, लई दिवस नाही टिकणार. काही लोक स्वतः ते बोलत की स्वभावाचे असतात, म्हणून त्यांचं सेल जातं. पण प्रत्येक वेळेस नवीन लोक पाहिजेत ना आपल्याला, आणि लोक प्रॉब्लेम दूर झाला ना, तर लोक प्रोडक्ट खाणं बंद करतात. पण जर बिझनेसमॅन लोक झाले, तर लोक न्यूट्रिशन म्हणून लाईफ लॉंग आपले प्रोडक्ट खाऊ शकतात. कळलं? लिहून घ्या हा मुद्दा, येस. लिहून घ्या. जे मी आता बोललोय ना, हे मुद्दा लिहून घ्या, याला अंडरलाईन करा, आणि असे नोट काढायला शिका. म्हणजे काय होईल, तुम्ही या नोट्सवर चालताना कंटिन्यू. चला आणखीन बोलायचे कुणाला? सर नमस्कार, मी विठ्ठल गोळे बोलतोय मुंबईवरून. हं. सर माझा प्रश्न असा आहे की आता मी जेव्हा प्लॅन दाखवला जातो ना लोकांना, तर म्हणजे माझा डाऊट असा आहे की आपण आपला जो 4x4चा फॉर्म्युला आहे, हं. तो 4x4च्या फॉर्म्युलाप्रमाणे आपण स्वतः आणि आपले चार आणि आपल्या अंतर्गत 400 लोक होईपर्यंत आपण म्हणजे त्या लोकांच्या अंडर लोक रिप्लेस करायची की आपल्या एक्स्ट्रा लेग ओपन करत राहायच्या, म्हणजे पहिल्या योग्य काय सुरुवातीला पहिल्या सुरुवातीला तुम्ही 4 लेग ओपन करायच्या. 4 लेग ओपन केल्यानंतर 1 लेग येलो बिल न्यायचा. म्हणजे 70-80 हजार क्रॉस झाला तो पीव्हीला, तर 3 लेग म्हणून साईड व्हॅल्यू मेन आपल्याला. नंतर आपल्याला कळतं दुसरी लेग येलो बिल गेली,
त्यावेळेस आपण काय करायचं, पाचवी लेग ओपन करायची. म्हणजे 3 लेग मधून साईड व्हॅल्यू मला पाहिजे. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटतं की माझी तिसरी पण लेग एलोबेल जायले, तेव्हा तुमच्या 6 लेग ओपन झाल्या पाहिजे, मॅक्झिमम सगळ्या 6. आणि त्याच्यानंतर तुम्ही 6 मधल्या 4 वर फोकस करायचा. काही माहित नाही ना आपल्याला कोणती चालन कोणती नाही चालणार. नाही तर आपले सगळे लोक टाकून टाकायचो, नंतर करायचं आपल्या साईड व्हॅल्यूला माणूस नाही राहिला, ती लेग बंद पडली, मग गडबड व्हायला लागते. कधी पण स्ट्रक्चर आहे ना, 3 महिने 6 महिने पुढे बघायचं. सायकल चालवताना पुढे बघतात, गाडी चालवताना पुढे बघतात ना, तर स्ट्रक्चर पण समजणं गरजेचं आहे. स्ट्रक्चर चालवताना पुढे बघून काम केलं पाहिजे. तर सुरुवातीला 4च लेग ओपन करायच्या. आणखीन एक मुद्दा, नवीन माणूस जो डिफेंड आहे, ज्याला नेटवर्क माझी नवी आहे, त्याचे 4 लेग ओपन नाही करायचे, त्याचे 3च करायचे सुरुवातीला. येते का लक्षात? मग त्याच्यातून कुठली तरी एक एलोबीला न्यायची, कोणाची तरी सिल्वर बनवायचं, आणि 2 मधून साईड व्हॅल्यूला सपोर्ट भेटला पाहिजे. सेल्फ परचेस आणि 2 लेग मधून साईड व्हॅल्यू मला पाहिजे. ओके सर, आणि अजून एक विचारायचं होतं की आता आपण ज्या लोकांना कन्व्हिन्स करतो, आता आपल्याकडे बरीच लोक कन्व्हिन्स होतात, मग आपण कन्व्हिन्स केलेली लोक डाऊन लाईनला देणं योग्य की अयोग्य? म्हणजे मला असं वाटतं की त्यांना तर आपण डायरेक्ट रेडीमेड माणसं दिली ना, आपण कन्व्हिन्स म्हणजे तुमचे लोक का? हा, आमची लोक. कधी कधी तुम्ही त्याला नाही देऊ राहिले. तुमची पण एका लेग वरून खाली कोणी सिल्वर झालं पाहिजे, ती लेग 70ला गेली पाहिजे, 1 लाखाला गेली पाहिजे. कारण की गाडीला 10 टायर लावले पण कोणत्यालाच हवा नाही, तर काय होईल? ओके, चालणार नाही गाडी. 4 टायरला व्यवस्थित हवा भरली तर गाडी चालेल का नाही चालेल? मग तुम्ही त्यासाठी नाही देऊ राहिले लोक, तुमची लेग तयार होण्यासाठी तुम्ही त्याच्या खाली टाकू राहिलात. येस सर, येस. आणि असं कुणाच्या खाली लोक देऊन काही होत नाहीये. कारण की मुलगा दत्त घेऊन त्याला वाढवून लय अवघड आहे. तर आपल्याला कळतं की तेव्हा माणसाकडून तसं पोटेन्शियल येत नाही, म्हणून आपण त्याला थोडा सपोर्ट केला तर आपलं पण भागन आणि त्याचं पण भागन थोडं. मग त्याच्यातून माहित नाही आपल्याला त्या 5-6 लाखांतून कोण काम करण आणि कोण नाही करत. येस. पण ज्याच्याकडून होत नाहीये, आपल्यासाठी त्याच्या खाली एखादा माणूस गेला तर त्याच्या संग आपण काम करायला लागलं, त्याला पण हुरूप येईन, बाबा आयला आपला सपोर्ट झालाय, करूया आपण काम थोडं. ओके सर. पण म्हणायचं नाही कोणाखाली मी टाकलाय, आता तू असं कर तसं कर. बऱ्याच वेळा आपण थोडं चांगलं केलं की लोकांना बोलून दाखवतो, आणि मग वाईट झालं की डाऊनलाईन पण बोलून दाखवते, कुठे गेलं तुमचा बिझनेस. त्याच्यामुळं अतिशोक्तीमध्ये येऊन अति उत्साही होऊन डाऊनलाईनला तुमचे उपकार दाखवू पण नका. ज्याच्यामुळे तिथून काम नाही झालं तर डाऊनलाईन म्हणन कुठे गेला बिझनेस आता. असं काही शब्द नाही घेऊ, शिकायचं या सगळ्या गोष्टीतून. येस सर, येस सर, थँक्यू सर. सर बोला, आवाज येतोय. नमस्कार. मी जालना जिल्ह्यातून बिलॉंग करतोय. पहिला चेक माझा 250 रुपये आहे. तर महत्वाचं म्हणजे मला याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येतात, फायनान्शियल प्रॉब्लेम. मी अगोदर पार्ट टाइम करायचो सर, पण फुल टाइम मध्ये उतरल्याच्या नंतर मला जरा प्रॉब्लेम आले, फायनान्शियल प्रॉब्लेम याच्यामध्ये. कोण उतरवतो तुम्हाला फुल म्हणजे टाइम बिझनेस मध्ये? का उतरतात तुम्ही लोक फुल टाइम मध्ये? हा, 7 वर्षाच्या परत लग्न करून दिलं, संसार होईन का? त्याला त्याची चड्डी घालताय ना, तो कवा नाही फिरायला करायचा? तर तुम्ही याच्यातून शिका, नवीन माणसाला कोणालाही फुल टाइम उतरायचं नाही. त्याचं ते चालू आहे, त्याच्यामध्ये त्याच्याकडून काम करायला करून घ्यायचं. म्हणजे तो टेन्शन मध्ये येत नाही, बिझनेस होऊ किंवा नाही होऊ. येस सर. हम्म. तर खाली पण समजा आपण जर काम करायला लागलो तर महत्वाचं काय, आपल्या फील्ड मध्ये जे डाऊनलाईन आहे त्यांना पण आपण व्यवस्थित पूर्ण माहिती देऊन पण काम करत नाही सर. बर, हे जे आता सर चाललंय ना, हे हे पहिलं बोलण्याचा स्वभाव बदलायचा आपल्याला. असं टून नाही, ओके सर, सिंपल ओके. बोलायचं. सर, आपल्या खाली डाऊनलाईन पण कधी कधी काम करत नाही, कधी कधी प्लॅन देऊन होत नाही. कधी कधी ना अनेक प्रॉब्लेम डाऊनलाईन, येतात. अपलाईनचं काम काय माहितीये का, आपल्या डाऊनलाईनच्या मिस्टेक हळूहळू करेक्ट करायच्या. आता मी तर पब्लिकली म्हणून पब्लिकली बोलतो वेळ असल्यामुळं, पण तुम्ही येस पब्लिकली सर. मिस्टेक नका बोलू, लोकांच्या पर्सनली बोलायच्या असतात. तर आता येस सध्याला तुम्हाला काय करावं लागेल सर? किती दिवस झाले सुरू करून बिझनेस? सर. 1.5-2 वर्ष झाले सर. 2 वर्ष झाले. डायरी बनवली तुमची एखादी ट्रेनिंग मिटिंगची? हो सर, आहे. कोण आहेत तुमच्या अपलाईन? देव पाटील सर आहेत. देव पाटील सरला तुमच्या डायरीचे फोटो पाठवायचे मीटिंग झाल्यानंतर, आणि देव पाटील सर मला पाठवायचे यांनी काय लिहिलंय. मीटिंग झाल्यावर 5 मिनिटात मला फोटो आले पाहिजे, म्हणजे काही लिहून नाही पाठवायचे, जे लिहिलंय ते पाठवायचे. मला चेक करायचे तुम्ही किती अभ्यास केलाय बिझनेसचा. हो. किती वय आहे तुमचं? माझं 35 आहे सर. 15 वर्ष झाले काम करताय. किती पगार आहे तुम्हाला जॉबला? 15 होता सर. 15 वर्ष काम करून 15,000. आता सनेज मध्ये 1-1.5 वर्ष काम केलं. तुम्हाला वाटतं का मनापासून बिझनेस शिकलात तुम्ही? नाही सर, पूर्णपणे सेटल नाही झालो. म्हणजे आता काय करा विठ्ठल समजा. सर, जॉबला कनेक्ट व्हा. जॉब करता करता येस. पुन्हा तुम्ही जी बनवलेली टीम तुटली असन, ब्रेक झाले असन, पुन्हा नव्याने सुरुवात करा. आता तुम्ही एकटे नाहीये, तुमच्याकडे अनुभव आहे. आता तुमचा कॉल, तुमचं इन्व्हिटेशन, तुमचा प्लॅन एकदम नंबर 1 होणार. म्हणजे जॉब मधून येस घर सर. चालन, आणि सनेज मधून येणारं जे इन्कम आहे लगेच तयार नाही होणार. पण सनेज मधून सनेज मध्ये येणारं इन्कम खर्च होईल. पण येणाऱ्या 6 महिने 1 वर्षानंतर तुम्ही 50,000 70,000 पण पोहोचू शकतात. फक्त तुम्ही हे नाही म्हणले येस. पाहिजे लोक ऐकत नाही, लोक करत नाही, लोक जॉईन होत नाही, लोक काम करत नाहीत, लोक इंडिपेंडंट होत नाही. तर ते होण्यासाठी माझा काय रोल आहे तो तुम्ही शिकले पाहिजेत. यासाठी पुस्तक वाचावं लागतील,
ट्रेनिंग अटेंड करावं लागतील, मिटिंग अटेंड करावं लागतील, डायऱ्यावर लिहावं लागेल आणि आपल्या सवयीमध्ये परिवर्तन करावं लागेल. येस सर. होईल का? ओके. हो सर. पॉसिबल आहे? येस सर. येस सर. बघा, मी जे तुम्हाला गोळ्या औषध देऊ राहिलो ना, हे ओरिजिनल आहे बरं का. याने तुम्ही येणार नीटच होणार. फक्त तुम्ही येस खाल्ल्या सर. पाहिजे, तुम्ही फेकून नाही दिल्या पाहिजे. राईट. येस. मी जे औषध दिले डिस्क्रिप्शन, नाही तर गोळ्या खायलाच पैसे नाहीत सर, काय करू आता? गोळ्या खायला, इथले गोळ्या खायला पैसे नाही लागत, फक्त इथले गोळ्या खायला मेहनत करावं लागेल. येते का लक्षात? चलो, आणखीन कोणाला बोलायचे? बघा, लई दिवसातून चान्स दिला मी प्रश्न उत्तराला. मला वाटतं सगळ्याच्या प्रश्नाचे उत्तर काही नाही ठरवून बसले असतील, 2 उत्तर भेटले असतील तुम्हाला, बरोबर ना? येस. मनीषा मॅडम बोला. सर मी अहिल्यानगरहून बिझनेस बिलॉंग करते. मला 4 महिने झालेत बिझनेसमध्ये. 487 माझा पहिला चेक होता आणि आता लास्ट मी म्हणजे मागच्या महिन्याचा मी चेक घेतलाय 4605 रुपये. तर सर मला म्हणजे आतापर्यंत तर मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटलीच आहेत. पण त्याच्यात माझा एक प्रश्न असा आहे की मला एक जणांनी असं विचारलं की तुम्ही आकाई सोनाचा जो काही डेमो देता आणि म्हणजे त्याच्यावर म्हणजे ते तुमचं ब्रँड प्रोडक्ट आहे, पण त्या प्रोडक्टवर मुळात असं लिहिलेलं आहे की हे काही एक ड्रग नाहीये किंवा एखाद्याला बरं करण्याचं डायग्नोज करून त्याच्यावर ट्रीट करण्याचं वगैरे प्रोडक्ट नाहीये आणि तुम्ही तेच ब्रँड प्रोडक्ट म्हणून आम्हाला प्रोड्यूस पण करता आणि देता पण की हे कंपल्सरी घेणं गरजेचंच आहे आणि त्याच्याबरोबर तुम्ही आमच्या टॅबलेट. पण आम्हाला जो काही त्रास आहे, आम्ही सांगतो मायग्रेन आहे किंवा आमचं हे दुखतंय ते दुखतंय, त्याच्यावर आम्ही डायरेक्ट जर तुमचे फक्त टॅबलेटच घेतल्या तर का नाही चालत किंवा मग तेच आम्ही का नाही घेऊ शकत किंवा आम्ही फक्त आकाई सोनच का नाही घेऊ शकत? हा एक माझा प्रश्न आहे. आणि दुसरा सर असा की म्हणजे माझी टीम हेच आहे की पहिल्या एमआरपी प्रश्नाचं उत्तर बिझनेस. ऐकू, मग दुसरा प्रश्नाचं उत्तर देतो. पहिला प्रश्न, जेव्हा लोक असं म्हणतात की का घ्यायचं, तेव्हा लोकांना सांगा की अँटीऑक्सिडंटचं काम करतं. याच्यावर काही ड्रग्ज लिहिलेलं नाही, हे लिहिलं नाही. कारण की आमचं 15 बेरी 30 बेरी, सकाळ सकाळ लोक म्हणतात लिंबू आणि मध घेतलं तरी चांगलं होतं पोट, पण याच्याबरोबर 15 आणि 30 बेरीचं लिक्विड जर घेतलं आर्कचं, तर मला सांगा आपल्या पेशीमध्ये आपलं डायजेशन सिस्टम जे आहे, आतमधले जे घाण आहेत सगळ्या साफ होतील का नाही? जसं तुम्ही एखादा निरमा टाकतात किंवा हँडवॉशवर थोडा हँडवॉश घेऊन सगळी घाण साफ करतात, मग शरीर आत घाण झाले ना मॅडम. त्यांनीच तर कोमट पाणी लिंबाने मधाने होणार आहे का? नाही. मग आमच्या प्रोडक्टला ऑलरेडी हजारो लाखो लोकांचे रिझल्ट आले आणि हे हायर क्वालिटीचे प्रोडक्ट्स आहेत, म्हणून आम्ही याला ब्रँड आम्हीच केलंय. लोकांनी, आमच्या कस्टमर लोकांनी ब्रँड केले. कारण की मला पण एक दिवस समजवलं, मग तुम्हाला बाकीच्या आजार रिझल्ट होण्यासाठी तुमच्या आतली शरीराची सिस्टम जी तुम्हाला वाटते हा त्रास आहे, हा त्रास नाहीये. ऑलरेडी हा कनेक्टेड त्रास आहे तुमच्या शरीरामध्ये. मग तुम्ही लोकांना समजवलं पाहिजे, मॅडम बघा शरीर कसं बनतं, XXY पेशी, मग टिश्यू, मग आपला अवयव, मग आपलं सिस्टम आणि मग शरीर. मग गडबड कुठे? शरीरात ह्याच पार्टला आहे ना. तर गडबड फक्त इथं नाही मॅडम, गडबड ऑलरेडी सिस्टम मध्ये आहे. म्हणून तुम्ही आम्ही आकाय सांगा, मग तुम्हाला वाटलं पैशाचा इश्यू आहे तर काय अडचण नाही, तुम्ही म्हणता ते घ्या, असं बोलायचं. म्हणजे फोर्स पण नाही करायचं कोणाला. पण नॉलेज दिलं ना लोकांना, तर लोक काय करतात, मग नाही मॅडम द्या, मग ते रिझल्ट पाहिजे आम्हाला. आलं का लक्षात? डोंट फोर्स बट सेल. लिहून घ्या पॉईंट. डोंट फोर्स पण सेल. म्हणजे डोंट फोर्स पण सेल म्हणजे काय? लोकाला जास्त फोर्स नका करू, पण तुमचे प्रोडक्ट लोकांनी घेतले पाहिजे. असं काय बोला, याला बोलण्याला म्हणतात नॉलेज देणं, लोकांना फायदा तोटा समजवणं. आणि लोक आहेत ना, काही लोकांकडे प्रश्न नाही आहेत, फार 7-8 प्रश्न येतं. 10-15 वर्ष एवढ्या प्रश्नाचे उत्तर परीक्षेत लिहिले, पेपर पार पुरवण्या घेऊ 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 रंगीन केले. अरे इथले 10-15 प्रश्नाचे उत्तर शिका ना. इथे भेटतील ना पैसे, पण इथले प्रश्नाचे उत्तर शिकण्यासाठी तुम्ही पहिलं गाईड वापरले, अपेक्षित आणले, क्लास लावले, रात्री चिमणीवर अभ्यास केला. इथं करतात का असं काही? अरे पहिले तरुण लहान बाळ होते, कोमेजून होते, छोटे कवळे बी होते, तरी एवढा अभ्यास केला. आता बरं खोड झाले एकदम. आणि इथं आता सवयच नाही अभ्यासाच्या, ऐकण्याच्या, शिकण्याच्या. मला सांगा बरं, आता सवय बदलणं किती अवघड होणार आहे? लय अवघड आहे सवय बदलणं. पण सवय बदलण्यासाठी ज्या लोकांचं ध्येय आहे ना, जे निश्चय ज्यांनी केलाय ना, ते काही पण करू शकतात, हे लक्षात ठेवा. येस बॉसेस. चलो मनीषा मॅडम, नेक्स्ट प्रश्न. तर सर असं की म्हणजे टीम तर आहे 15-16 जण आहेत, पण त्यामध्ये मला जे फक्त 4 नाही, अजून मी पण अजून निगेटिव्ह होते. पण सर मी जेव्हा मीटिंगला बसते ना, तिथून मी परत इतकी पॉझिटिव्ह झालेली असते. त्याच्यात मीना सर, संध्या मॅडम आणि तुम्ही तर म्हणजे सर खरंच हॅट्स ऑफ. म्हणजे तुमच्या पुढे हेच आहे की बाबा पूर्ण माणूस खरंच पॉझिटिव्ह होऊन जातो. पण माझी टीम तशी, मी सांगते मीटिंग जॉईन करा, नाही वेळच नाहीये, मुलाकडे मोबाईल आहे, मिस्टर नाही म्हणतात, घरात बडबड करतात. म्हणजे खूप सर असं मीच त्यांच्यामुळे निगेटिव्ह, मी आता सोडले की नका करू, मीच तसं नाही करायचं. लोक ऍड होतात आपल्याकडे काहीतरी उत्साह बघून. तुम्ही 1-1.5 तास बसले, त्याने तुमचं ऐकलं, ते पॉझिटिव्ह झाले म्हणून त्यांनी प्रोडक्ट घेतले, जॉईन झाले. पण आता कधी कधी ते निगेटिव्ह होऊन जातात. मग निगेटिव्ह झाल्यावर त्यांना माहितच नसतं की पुन्हा पॉझिटिव्ह ऐकल्यावर आपण पॉझिटिव्ह होतो. हे तुम्हाला माहित झालंय, बॅटरी डिस्चार्ज झाल्यावर चार्ज होते.
तर नो प्रॉब्लेम. Yes. त्यांच्यासोबत रिलेशन ठेवा, हळूहळू त्यांना कळून जाईल. एखादी मीटिंग प्लॅन करा, एखादं गेट टुगेदर करा, घरात चला आपण नाश्त्याची पार्टी करू, पोहे बिये करा घरात कोणाच तरी, किंवा जाऊन जा कुठंतरी मस्तपैकी थोडंसं नाश्ता घेऊन जा, 100-200 रुपये, थोडे बनाना बिनाना, एखादे कोल्ड्रिंक बिल्ड्रिंक, समोसे ढोकळा घेऊन जा, बसा थोडी गप्पा. आणि प्रत्येकच वेळेस बिझनेसच्या गप्पा नाही आणायच्या. काय चाललंय का तुझं, हाऊ छकुली, चल पिल्लू, अशा 60-70% बाकीला त्यांच्या आवडणाऱ्या गप्पा आणायच्या, आणि मग 30% हळूच आपल्या बिझनेसच्या गप्पा आणायच्या. नाही तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी आकाश सोना, आकाश सोना, नारी प्रिया, नारी प्रिया, लोक म्हणजे काय बोर लोक ये. अरे प्रत्येकाला संसार आहे, तर लोकात घुसायचं. मी जे ना प्रत्येक घरात आहे ना, मी लोक वाट पाहिजे, सर तुम्ही आले का लक्ष्मी ते आमच्या घरात. म्हणजे जेव्हा मी बिझनेस करायचो ना, लाईन लागायच्या माझ्या वेटिंगला, की सर तुम्ही आमच्या घरी कधी येणार जेवायला. आणि जे कशाला बोलायचे लोक प्लॅनिंग करून, सर तुमच्यासाठी जेवायला बोलवलंय. एका बाईचा तर नंबरच लागत नव्हता, त्या बाईने म्हणले सर बघा आमरस केलाय. म्हणजे कमीत कमी माझ्या जेवणासाठी 22 आयटम करून फोटो पाठवले होते मला. मला सगळ्याचे अपॉइंटमेंट कॅन्सल करून ते मॅडमकडे जावं लागलं होतं. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही लोकांना हवे हवेसे वाटले पाहिजे. पण तुम्ही लोकांना येस. हवे हवेसे का नाही वाटत? फक्त तुम्ही तुमचं तुंतून वाजतात कधी कधी. मग लोक म्हणतात भो माझा नवरा पण तिचं तुंतून वाजतो, माझी सासू तिचं तुंतून वाजती, माझी पोरं तिचं वाजतात, मी तुझं ऐकलं नाही भो, माझं ऐकण्यासाठी. आणि काही लोक तर लई खतरनाक असतात, आपला प्लॅन नाही सांगायचा, फक्त त्यांना झाडावर चढायचं, ऐकायचं, ते तुम्हाला म्हणतील हे घे बाई 30,000 रुपये. काही लोकांना बोलून नाही कन्व्हिन्स करायचं, काही लोकांचं ऐकून बिझनेस स्टार्ट करतात. मॅडम म्हणायचं, सर म्हणायचं, इज्जत द्यायची, बस ते आपल्यासोबत जॉईन होणार. आणि तुम्ही मोटिवेशन डिमोटिवेट झाले ना, कधी कधी डाऊनलाईनला फोन करायचा आणि त्यांना ऐकायचं बसायचं, तुम्ही मोटिवेट होणार. मी काही लोकांना बघतो, मला डाऊनलाईन म्हणून मोटिवेशन भेटलेलं आहे कित्येक वेळा. पण बऱ्याच वेळा तुम्हाला काय वाटतं, तुम्हीच मोटिवेटर येत नाही. तुमच्या आतमध्ये, तुमच्या टीम मध्ये पण लय क्वालिटी लोक येतात, त्यांच्या विचाराने पण काम होऊन द्या. सगळेच आपल्या विचाराने काम होऊन चालणार नाहीये. बऱ्याच वेळा येस. आपल्या स्वभावाला मॅच होणार, लोकच आपल्याला असं वाटतं टीम मध्ये पाहिजेत. नाही, चांगले लोक बिझनेस मध्ये येऊन द्या आणि त्यांच्या पण आयडिया लावून द्या. आणि जे चांगले लोक असतात ना, ते थोडे आडमुठे पण असतात, तुमचं आर्ग्युमेंट पण करतील, पण काम पण Yes. करतील. त्यांच्या स्वभावाला मॅच केलं पाहिजे. पण काही लोक सगळे तुम्हाला आडमुठे बिडमुठे आर्ग्युमेंट काहीच करत नाही आणि बिझनेस पण करत नाही, काय फायदा त्यांचा? काहीच नाही सर. येस. टीम मध्ये असे लोक येतील. असं नका विचार करू की माय वे इज हायवे. कधी डाऊनलाईनचा पण असा विचार असतो की माय वे इज हायवे. आलं एक लक्षात? लोक इथं फ्री येस. लाईफ जगायला आलेत, मनासारखी जिंदगी जगायला आलेत, तर लई प्रेशर खाली पण नका जगून देऊ लोकांना. त्यांना पण फ्रीडम भेटलं पाहिजे. माझा हा स्वभाव आहे, माझ्या संग येणारे लोक प्रेशरमध्ये कधी कामच नाही करत, दडपणामध्येच कामं नाही करत. म्हणून आपण बिझनेसमध्ये मोठ्या लेवलला जनरेट झालो. बघा आता तुम्ही मला पहिल्यांदाच ऐकलं, तर तुम्ही काय म्हणता, सर तुम्हाला ऐकलं का काय होतंय बघा. मग आता हे सगळ्या गुण, ह्या क्वालिटी कुठून आल्या? कारण कुठून आल्या? अभ्यासामधून आल्या, शिक्षणामधून आल्या, माझ्या चुकातून. आणि सगळ्यात मोठा शिक्षक असतो आपल्या चुका. कधी आपल्या डाऊनलाईनला पण शिका, त्यांनी आपल्याला फीडबॅक देऊ शकतं, अपलाईन देतं. आपले फीडबॅक देणाऱ्या लोकांचं अप्रिशिएट केलं पाहिजे. पण बऱ्याच वेळा आपल्याला कोणी आपल्या चुका सांगितल्या राग येतो, घमंड येतो, आर्ग्युमेंट तयार होती. मग कसं घडणार आपण सांगा मला? करूच शकत नाही आपण. तर आपण चुकीचा पुतळा आहे माणूस, चुकणार आहेत कधी कधी, माफ करा, थँक्यू म्हणा, सॉरी म्हणा, काय अडचण नाहीये. आमच्या घरात तर सकाळी उठल्या उठल्याच मी भगवंताची प्रार्थना करतो, भगवंताच्या पाया पडतो. नंतर माझे आई वडील ज्या दिशेला आहेत ना, त्यांना 2 वेळा नमस्कार करतो खालू चुकून. जे सासू सासरे आहेत त्यांना पण नमस्कार करतो, धन्यवाद तुम्ही माझ्यासाठी एक प्रोडक्ट बनवलं, थँक्यू. आणि त्यानंतर माझ्या बायकोच्या पण पाया पडायला जातो मी, धन्यवाद तू माझ्या लाईफ मध्ये आली. ती मध्ये काय काय करताय? ह्या गोष्टी केल्यामुळे माझा पोऱ्या पण हेच करतो, माझी पत्नी हेच करते, आणि सकाळी आमच्या घरात फ्रेश वातावरण चालू होतं, जरी काही चुकीचं काल झालेलं असेल तर. येते का लक्षात? Yes, sir. म्हणजे रोज एव्हरीडे चांगला जगण्यासाठी तुम्ही सुरुवात केली पाहिजे. आमच्या Yes. किचनच्या वरती लावलेलं आहे, प्रसादच खावा, म्हणजे रिमाइंडिंग. जेवण जे केलंय ते भोग चढूनच खावा, म्हणजे ते रिमाइंडिंग राहतं. आमच्या दरवाजाच्या पाठीमागे स्टिक आहे रोहनसाठी, जे गोष्ट तुम्ही आई वडिलांना सांगू शकता तीच करा फॉर गुड लाईफ. त्यांनी चिटकून टाकले दरवाजाच्या घराच्या बाहेर जाताना, त्याला एकच गोष्ट करायची, जेव ते करतो तो आई वडिलांना सांगू शकला तर ते राईट काम आहे. आणि जर ते आई वडिलांना सांगण्यासाठी लपवतोय तर समजायचं ते चुकीचं काम. हे रूल आहेत आमच्या घरात. स्टिकर लावून टाकले, जिथं जिथं तुम्हाला वाटतं घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी वारंवार चुका होऊ राहिल्या, रिपीट होत नाही, घरामध्ये स्टिक करा नोट सगळीकडे, जर स्कूल कॉलेजेसमध्ये असतात. तुम्ही पण ट्रॅकला येऊ शकता सगळेजण. येस सर. येस. हा, आणि Thank you. त्यानंतर नोट आहे, डिनर 7च्या अगोदरच व्हावं, झोपण्यासाठी बेडवर 9ला जावं, 9 आणि 10च्या आधी झोपावंच, सकाळी 5ला उठावं. ह्या पण नोट्स आहेत आमच्या घरात. गडबडच नाहीये. जर तुम्हाला आयुष्यात काहीतरी बदल करायचे आहे, तर पहिलं सगळ्यात महत्वाचं घरातून बदल आणा, स्वतःतून बदल आणा. स्वतःची रुटीन शेड्यूल करा. ऑटोमॅटिक घरचे पण हे सगळं बदलायला चालू करतील. करतील का नाही करतील? किती लोक आजपासून हे सुरुवात करतील, घरात छोट्या छोट्या लिहून चिटकावं लागतील, फ्रीजला चिटका, भिंतीला चिटका, दरवाजा चिटका, मुलांना येस. संस्कार. म्हणजे तुम्हाला जे जे बिझनेस करायचे त्याचे ते डेली ऍक्टिव्हिटी पण चिटकून टाका, म्हणजे तुम्ही मोटिवेशन होणार.
नुसतं देवी देवताचे फोटो लावले, कोट लावले, कॅलेंडर आहे आपल्या घरात. काय ते कॅलेंडर पण दुधाने भरलेलं आहे. हा, देवी देवता देवर येत, मग मोटिवेशन व्हायला घराच्या भिंती दिसतात सगळ्या. इकडे चड्डी, इकडे बरमुडा आणि इकडे लाईंगा आठवलेला. इकडे आपलं ते काय म्हणतात त्याला, धोंगडी आटवलेली. हा, हेच दिसतं तुमच्या दरवाजाच्या पाठीमागे इकडे तिकडे सगळीकडे. सांगा मला मोटिवेशन कुठून भेटणार? येस सर. तर घरात मोटिवेशनचा खजाना तयार करा. ज्या गोष्टी तुम्हाला वारंवार वाटतात की या गोष्टी महत्वाच्या आहेत, त्या घरात चिक करून ठेवा, म्हणजे तुम्ही वारंवार ट्रॅकला येणार. येस सर. लय खतरनाक डिस्कशन झाले, लोकांना पण याचा लय फायदा होणार. नमस्कार सर, मी सिद्धार्थ सुरडकर, जालन्याहून बिझनेस बिलॉंग करतोय आणि मला बिझनेस स्टार्ट करून सर आज पूर्ण 9 महिने झालेत. पहिला पेमेंट होता माझा 450. मधात दुसरा आहे 2500 आणि हायस्ट पे आउट आहे 4500 रुपये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी निगेटिव्ह मधात 2-3 महिने निगेटिव्ह झालतो, कारण की ऍक्सिडेंटलमुळे. त्याच्यानंतर आता कमबॅक केलाय. आणि जी गोष्ट मला कोणी जरी बी 100 लोक भेटले निगेटिव्ह बोलणारे, तरी मी ऐकत नाही. आणि बघा, 73 निगेटिव्ह प्लॅन बोलणारे जे लोक जर भेटले आणि तो आवाज आत गेला, तुम्ही आता जरी ऐकत नसताल तरी तो आवाज आत जात असतो. त्यावेळेस कोणी निगेटिव्ह हो बोललं तर सर. तुम्हाला पॉझिटिव्ह स्वतःशी काय बोलायचं हे पण डायलॉग तुमच्या पाठ पाहिजेत. जर येस निगेटिव्ह अर्धा तास ऐकलं ना, तर तुम्हाला पॉझिटिव्ह 1 तास बोलावं लागणार. निगेटिव्ह 1 मिनिट ऐकलं तर पॉझिटिव्ह 2 मिनिट येस स्वतःशी बोलावं लागणार. तरच तुम्ही पॉझिटिव्ह मेंटेन राहू शकता. लिहून घ्या हा मुद्दा. येस निगेटिव्ह ऐकत नाही हे नाही, तुम्ही ऐकल्यानंतर स्वतःशी तुमच्या बिझनेस बद्दल बोला. मी गुड आहे, मी सनेज करतोय, मी सनेज करणारच, मी कार घेणारच, मी गाडी घेणारच, मी एवढा चेक काढणारच, हे पॉझिटिव्ह बोलावं लागेल तुम्हाला. तुम्ही असं म्हणू शकत नाही. कुणीतरी आवाज आत गेलाय तर तो आवाज बाहेर गेला पाहिजे ना. जर काही लिहिलंय येस सर. तर गेलं पण पाहिजे. हम्म. चलो. आणि दुसरी गोष्ट सर अशी आहे की जे मी प्लॅन देतो, 73 प्लॅन देऊन पण एक पण जॉईन झालं नव्हतं. तोपर्यंत काहीच विचार केला नाही. फक्त मला समजलं पहिला पेमेंट आला याच्यातून. आतापर्यंत आपण कोणत्याही कंपनीचे प्रोडक्ट वापरलेत, मार्केट हजारो कंपन्या आहेत मार्केटमध्ये. आपण साधं कोलगेट घेता, कोणतीही गोष्ट घेतली तर आपल्याला कोणत्याही कंपनीनं रुपया पण दिलेला नाही रिटर्न. हम्म. महत्वाची मेन ही गोष्ट आहे. आपण जे प्रोडक्ट पण वापरले तरी आपल्याला इथं पैसा येणार आहे. म्हणजे तुमचं तिथून मी म्हणणं आहे की प्रोडक्ट आपली कंपनी छान आहे, मार्केटमध्ये फक्त कस्टमर हो बघतो आपण, इथं आपल्याला पैसे भेटायला पण चान्स आहे. ओके सर, गुड. पैसे भेटायला पण चान्स आहे आणि हेल्प पण भेटते. आणि 2 दिवसापूर्वी माझ्याकडे एमडी डॉक्टर आलते, 2 जण, बहीण भाऊ. एक दाताचे डॉक्टर आणि एक सर्जन. मी नेमकंच पैठणहून आलेलो आणि ते माझ्या घरी आलते, लाईट गेलेली. तरी पण त्यांनी आम्हाला 2-4 प्रश्न असे केले. म्हणे विचारलं, म्हणे हे का होतंय, ते का होतंय. म्हणलं मला काय माहित नाही, पण मला एक सांगा, तुम्ही मोठे डॉक्टर आहेत, मी एकदम साधारण आहे, म्हणलं ग्रॅज्युएट आहे. मला डॉक्टरचं तर एक म्हणजे काहीच येत नाही म्हणलं. पण तुम्ही मला 2 गोष्टी अशा सांगा की आजार का होतोय. तर त्याला सांगताच आलं नाही सर. अरे बाप. ते माझ्या तोंडाकडे बघत होते. आणि माझ्या वडिलांना विचारलं, म्हणे मुलगा शिकलेला आहे, काय करतोय. म्हणे काय नाही, तो काय 12वी पास आहे, असं तसं बोलले. पण म्हणले दुसरी गोष्ट, म्हणलं सर मला तेवढंच सांगा. आणि त्या मॅडमला पण विचारलं, आजार होतोय बरोबर आहे, तुम्ही ट्रीटमेंट करताय, तुम्ही दात काढताय, दात घासून देताय, काय आहे. पण ते काय प्रॉब्लेम कशामुळे होतोय ते सांगतच नव्हते. 1 तास झाली मीटिंग, 1.5 तास झाले, पावणे 2 तास झाले, काहीच सांगितलं नाही. नंतर म्हणले काय प्रोडक्ट असते ते आम्हाला सजेस्ट. वा 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 वा, टाळ्या झाल्या पाहिजे यांच्या कॉन्फिडन्स वरती. हा, प्रश्न राईट विचार झाला पाहिजे. कधी कधी तुम्ही टेन्शन मध्ये असताल तर राईट प्रश्न. हा, चलो, गुड, व्हेरी नाईस. येस. मला लास्ट कुणाला बोलायचं आणखीन? सर मी बोलू? येस मॅडम. सर माझे नाव स्वाती डोळसे, मी रांजणगावरून बिझनेस बिलॉंग करते. माझा पहिला चेक सर 1350 रुपये आणि हायस्ट चेक 35,000. सर बिझनेस केला. बिझनेस मध्ये मला आहे ना, मी माझे सिनियर सुरेश सर, त्यांनी मला खूप सपोर्ट केला. मी त्यांच्यावर डिपेंड होते. आज मला 2 वर्ष झाले सर. माझ्या टीम मध्ये माझ्या स्वतःचा हेल्थचा खूप प्रॉब्लेम होता. मला जेव्हा मी प्रोडक्ट वापरले कंपनीचे, तेव्हा मला खूप छान रिझल्ट आला. मला बघून खूप जणांनी, मी जिथे जिथे गेले त्या लोकांशी बोलले, त्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून 25,000 होम शॉपिंग, वेलनेस सेंटर मला दिलं सर. पण माझी टीम 1 वर्ष मी LOBच्या खाली आलेच नाही सर. पण 1 वर्षानंतर जेव्हा मी
स्मार्ट वर्क केलं घरात बसून. लोकांना मी सांगितलं, लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला स्टार्टअप पण केलं. पण माझ्या टीम मध्ये ना मला लोकांना हँडल करता नाही आलं, कारण की काही गोष्टी सर मला स्वतःला येत नव्हत्या. त्यामुळे मला खालच्या लोकांना सांगता नाही आल्या. मला सुरेश सरांनी, लाला सरांनी खूप सपोर्ट केला. अजून पण मी त्यांच्यावर थोडीशी डिपेंड आहे सर. काही गोष्टी मला स्वतःला माझ्यामध्ये डेव्हलप करायच्यात. आणि माझ्या टीम मध्ये ना हायर लेवलची लोक येतात ते सर. म्हणजे मी आज 2-3 लोकांना भेटले, ते पण खूप हायर लेवलचे आहेत. पण त्यांना हँडल कसं करायचं, मी त्यांच्यापर्यंत जाते, ते माझ्यावर विश्वास ठेवतात. काहीतरी प्रोडक्ट ते माझ्याकडून घेतात ते, पण त्यांना बिझनेस मध्ये आणल्यावर त्यांना हँडल कसं करायचं, कारण की त्यांचे क्वेश्चन. ओके, समजलं मॅडम. मला तुमचा विचार समजला, तुमचा प्रश्न पण समजला. जसं लहान बाळ पाळण्यात असल्यानंतर आई बापाला कळतं की काय पाहिजे बाळांना. तर मला नक्कीच स्वाती मॅडम तुम्ही जे बोलताय की मी काम केलं, चांगला चेक पण घेतले, तर ही साहजिकच आहे. आयुष्यामध्ये कधी कधी माणूस 3 वर्ष जॉब करतो आणि त्याला कंपनीतून काढून टाकला तर तो पुन्हा दुसरी कंपनी सुरू करतो. म्हणजे जॉबमध्ये विचार केला तर मग आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला कंपन्या बदलायची गरज नाहीये. आपली कंपनी इंडियातली टॉपेस्ट कंपनी आहे सगळ्या अँगलने सगळ्या गोष्टी करून. तर अशा केसमध्ये जर आपल्या नॉलेजमुळं आपल्याला काही नॉलेज नाही म्हणून टीम ब्रेक झाली तर रिस्पॉन्सिबल आपणच आहेत. पण आता तुम्ही जेव्हा पुन्हा टीम उभारताना पहिला इन्व्हिटेशन, पहिलं प्लॅन, प्रोडक्ट विकणं, लोक काय शिकलो आपण. आता आता आपल्याकडे फार मोठा अनुभव आहे. आता आपण फोनवरच विचार करू कोणाला प्लॅन दाखवायचा, कोणाला नाही दाखवायचा, कोण लय हवे ते, कोणामुळे लय एक्साइटेड नाही होणार. कोणी आपल्याला सांगितलं मी जहागीरदार आहे, मी जहागीरदारीने, तुम्ही पण मनातले मात मानणार, माहिती आहे आम्हाला सगळं, नो प्रॉब्लेम, चला. म्हणजे तुम्ही आता हा विचार नाही करणार की जो येणार आहे तो प्रत्येक वेळेस टिकणारच आहे. कधी कधी ना काही लोक लय बोलबच्चन असतात, लय खतरनाक पण नॉलेजेबल पण असतात, पण ते जास्त का टिकू नाही शकत. ह्या बिझनेसमध्ये ना लय श्रीमंत लोक काम नाही करणार. ह्या जगामध्ये पण मोठे बदलाव आहे ना श्रीमंत लोकांनी आणले, गरीब आणि मध्यमवर्गीय लोक काम करतात. समजलंय का? येस आपण येस. लक्षात ठेवा. श्रीमंत लोक येतील, प्रोडक्ट पण घेतील, थोडे अट्रॅक्ट पण होतील, 2-4 महिने कामं पण करतील, पण नंतर तुम्हाला कन्फ्युज करून टाकू शकतात, वेगळे वेगळे प्रश्न विचारू विचारू. अलग लक्षात? तर अशा वेळेस त्यांची लाईफ वेगळी, आपली लाईफ वेगळी. लोक आएगे लोक जाएगे, वेगळ्या वेगळ्या स्टॉपला उतरून जातील, पण तुम्ही ठरवलं पाहिजे की माझं करिअर आहे, मला मोठं व्हायचंय. कारण की व्यवसाय माणूस आयुष्यभर करतो, शेती माणूस आयुष्यभर करतो, जॉब माणूस आयुष्यभर करतो एकटाच, कोणी साथीला असतो, बरोबर ना? या येस. बिझनेसमध्ये अप्लाय नाही ना साथीला तुम्हाला. आणि मी बघितलंय 2-2, 5-5, 7-7 वर्ष स्ट्रगल करणारे लोक बघितलेत, पण नंतर पुढले 1 वर्ष 2 वर्ष त्यांनी 25 लाख 50 लाख 1-1 करोड रुपये अर्निंग करून दाखवलं. म्हणजे 5-5, 7-7, 8 वर्षाची भरपाई तुमची एका एका वर्षात होऊ शकते स्वाती मॅडम. का? कारण की आता अनुभव आलाय, लोक वळखायचे हो शिकतात, नॉलेज हो पण आलंय. कोणाला प्रोडक्ट दिल्यानंतर पहिलं सुरुवातीला काय असतं, आपण फोन केला का भेटलेच पाहिजे, आपण प्रोडक्ट दिले का रिझल्ट आलाच पाहिजे, आता जॉईन झालाय तर आता लई जोरात काम होणार, हे आपल्या इच्छा असतात ना. पण आता हो तुम्ही तसं नाही करणार, तुम्हाला कळणार आहे काही करतील काही नाही करणार, काहीला रिझल्ट येतील काहीला नाही येणार, काही जॉईन पण होतील आणि काही गायब पण होतील, पण आपल्याला फरक नाही पडला पाहिजे. पण जर गायब होतात तर याला कारण जर आपलं नॉलेज असेल तर याच्यात इम्प्रूव्हमेंट केलं पाहिजे. येते का लक्षात? यस सर यस. कधी कधी ना शेतकरी पूर्ण मेहनत करतो, पण कधी कधी काय होतं, फार भयानक पाऊस येतो, सगळी शेती वाहून जाते, तरी पण शेतकरी थांबत नाही, पुन्हा शेतकरी शेती करतो. कधी कधी शेतकरी शेती करतो, वादळ येत नाही, शेतीचं पीक पण चांगलं होतं, जबरदस्त लेवलला मार्केटला तो पण भाव भेटत नाही, तरी पण शेतकरी शेती करतो. ब्लेम करतो का हो? पण त्याला विश्वास असतो 2-3-4 वर्षातून कधी ना कधी एकदा मार्केटला मला भाव भेटल आणि माझे 4 वर्ष वसूल होतील. किती लोकांना वाटतंय खरं उदाहरण आहे? येस सर येस. किती सिंपल उदाहरण आहे. आता आमचेच मामा म्हणले तशी रिसेंटली, आता त्यांनी कांद्याचा असा भुसारा करून ठेवला होता. माझ्या मामा संग बोलणं झालं, मी येत होतो संभाजीनगरवरून, मला भेटले घोडेगावला आणि मस्त आम्ही वडापाव खाल्ला समज बसून मस्त पैकी, आणि विचारलं काय मामा, मामा चेहऱ्यावर हसू होती मस्त पैकी. मी म्हणलं हा याला भाव भेटलाय वाटते. हा ना म्हणले 3-4 वर्ष लई डेंजर मध्ये गेले, या वर्षी चांगला भाव भेटलाय. म्हणलं मला शिकायला भेटलं वडापाव खाता खाता. म्हणलं आपल्या लोकांना पण आहे ना हे शेतकऱ्याकडून शिकायला पाहिजे रे बिझनेस कसा करायचा. पण आपले येस. लोक आहेत ना 6 महिने 1 वर्ष 2 वर्षातच जातात. काय केलंय बरं तुम्ही? प्रत्येकाने असं काय लिहून ठेवलंय का लोकांनी टिकूनच राहायला पाहिजे आपल्याकडे? नाही राहायला पाहिजे. जर घेतायत तर जाणार आहे गोष्टी. काय वाटतं तुम्हाला? येस सर. आणि जर काही झालंय ना तर परिस्थितीने नेचरने तुम्हाला दाखवलंय आपण चुका काय केल्यात. आता तुम्ही चुका कमी करणार ना, आता चुका करणार, असं नाही की पुन्हा उभारल्यावर तुटणार नाही, पुन्हा तुटणार, पण थांबायचं नाही. हे जीवन झगडत राहायचंय, आयुष्य झगडण्यासाठी दिलंय ना की थांबण्यासाठी. आणि मला माहिती आहे की स्वाती मॅडम पुन्हा रांजणगावमध्ये एक मोठ्या लेवलचा जलवा करून दाखवणार टिमगिरे सरांसोबत. यस सर नक्की. चलो 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 गुड. सर पण एक क्वेश्चन राहिला सर, की मॅडमचं जे बोलणं आहे की हायर लेवलची जी लोक येतात त्यांचं नॉलेज खूप असतं,
मग याच्यासाठी आपल्याला काय बदलाव केला पाहिजे? त्याच्यासाठी आपण त्यांना त्यांचं जे शिक्षण झालंय त्यांच्याकडे जो अभ्यास आहे त्याची उदाहरणं त्याचे पुस्तकं त्याचे व्हिडिओ तसा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. मग कधी कधी आपण असतो 10वी 12वी आणि ते असतात फार इंजिनिअरिंग MBA वाले मोठ्या घरचे. मग अशा लोकांचे शब्द त्यांचे उदाहरणं त्यांच्या आवडणीवर आपल्याला कळतच नाही. आपण असतो रावडी. मग ते आपल्याला काय करतात आपल्या बोलबच्चनमुळे आपल्याला अट्रॅक्ट तर होतात. मग अशा वेळेस सोल्युशन काय आहे? एक तर त्यांना गोड बोलून त्यांना इज्जत देऊन काम करतील जेवढं करतील तेवढं करतील. हा बस एवढी अपेक्षा ठेवणं. आणि दुसरं ऑप्शन त्यांच्यापेक्षा जास्त नॉलेज घेऊन त्यांना टिकवणं. नाही तर येस त्यांच्यासोबत जाणंच नाही म्हणजे आपला वेळ वाया जाणार नाही. येते लक्षात? येस सर येस आता सगळ्याला प्रश्न कळला असं ना सगळ्याला कळलं येस असं सर की लोकाला टिकवायचं कसं. चलो येस सगळ्या सर करून फार छान वाटलं जबरदस्त वाटलं.